मी सगळं ऐकून घेतलं होतं निजा खान करून. इतक्या गरीब घराण्यातून येणारी तिची आई ज्या प्रकारे ती रडत होती, दरवाजे को खटखट हो रही है तो उसको है तो ऐसा दिल में बूढ़े माँ बाप को ये लग रहा है कि पुलिस आई है और हमारी बच्ची को, जवान बच्ची को उठाकर लेकर जाएगी करके. इस्लामोफोबिया म्हणजे लोकांमध्ये इस्लामच्या मार्फत मुस्लिमांचा इतकं द्वेष तयार करून घ्यायचं आणि थेट त्याचा राजनैतिक फायदा आपल्याला मिळेल. अशोक खरात नावाचा दररोज त्यांचे किती व्हिडिओज आले होते. एका आर्यनचा तुम्ही घर पाळत असेल अमरावतीला, मग या नाशिकच्या भोंदूबाबाला तुम्ही का संरक्षण देत आहे? ते कोणतं एक नवीन महाराज जे आलेले आहे ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलतो. त्यांची इतकी हिंमत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की छत्रपती शिवाजी महाराज थक गए थे करके. ते बाबा जे आहे ना, काही दिवसानंतर अशोक खरातचे जसे व्हिडिओज आलेले आहे ना, तुम्ही माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. अशाच प्रकारचे व्हिडिओज त्या बाबाचेही निघणार. सध्या देशामध्ये एक शब्द हा नक्की लागू होतो आणि तो म्हणजे इस्लामोफोबिया. इस्लामोफोबिया म्हणजे नक्की काय? तर इस्लाम धर्माबाबत किंवा इस्लाम धर्मियांवर लोकांना असणारी शंका किंवा त्यांच्याबद्दलची एक भीती किंवा भीतीचं एक वातावरण. अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात सध्या नक्कीच पाहायला मिळतंय. वेगवेगळ्या घटना घडल्या आहे ज्याचा थेट संबंध कुठंतरी इस्लाम आणि धर्मांतरणाशी जोडला जातोय आणि त्यामुळे या इस्लामोफोबियाच्या वातावरणाचा महाराष्ट्रात समाजात मात्र मोठा परिणाम होताना आपल्याला दिसतोय. जे होतंय ते चांगलं नाही, जे होतंय ते समाजासाठी सुद्धा चांगलं नाही. त्यामुळे मुस्लिम समुदायाचा एक प्रखर आवाज, एक प्रखर नेतृत्व म्हणजे MIMचे इम्तियाज जलील. आज कॉफी विथ कौशिकमध्ये आपण महाराष्ट्रात घडलेल्या सर्व घटनांबद्दल आणि लोकांच्या मनात असलेल्या शंका, कुशंका, वातावरण या सगळ्याची चर्चा त्यांच्याशी करणार आहोत. इम्तियाजजी, आपलं स्वागत आहे कॉफी विथ कौशिकमध्ये. माझा पहिला प्रश्न मुळात मी जे म्हटलं आत्ता तोच आहे की महाराष्ट्रात सध्या हे जे वातावरण बघायला मिळतं आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, कोणीही म्हणजे या देशावर प्रेम करणारा माणूस जे आहे, जे आज देशामध्ये चाललेला आहे, महाराष्ट्रामध्ये काही वेगळं नाही चाललेलं आहे मला असं वाटतं. कारण काही दिवसापूर्वी मी गुजरातला होतो, अनेक दिवस मी गुजरातलाही थांबलो होतो आणि जी परिस्थिती मी महाराष्ट्रामध्ये बघत आहे तीच परिस्थिती मी गुजरातमध्ये बघत आहे, तीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, दिल्लीमध्ये बघायला मिळत आहे. आणि दुर्दैव आहे की हे जे दररोज तुम्ही जसं म्हटलेलं आहे इस्लामोफोबिया म्हणजे लोकांमध्ये इस्लामच्या मार्फत मुस्लिमांचा इतकं द्वेष तयार करून घ्यायचं आणि थेट त्याचा राजनैतिक फायदा आपल्याला मिळेल, हे सगळं करण्याचं कारण एकच आहे. आपल्याला माहीत असेल की गुजरातमध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली त्याचं मुख्य कारण हे होतं की ते गुजरातमध्ये ते दंगल भडकलं होतं. त्या दंगलीचा फायदा त्यावेळचे मुख्यमंत्री, त्यावेळचे जे आता गृहमंत्री आहे देशाचे, यांनी भरपूर फायदा करून घेतलं होतं आणि त्यांना त्यावेळी कळलं की या देशामध्ये आपल्याला विकासाची गोष्टी बाबतीत बोलायचं नाही चालेल, या देशामध्ये आपल्याला चांगल्या स्कीम्सच्या बाबतीत आपलं भविष्य कसं असणार आहे याच्या बाबतीत नाही बोललं, नाही केलं तरी चालेल. लोकांमध्ये आपण एक भीती निर्माण करू, हिंदू समाजामध्ये एक भीती निर्माण करू. ज्या देशामध्ये मेजॉरिटी हिंदू समाज आहे, मुस्लिम समाज जे आहे 14%, 15%, 20% जे काही असेल ते सेन्ससच्या आकड्यानुसार, तर मेजॉरिटी हिंदू कंट्रीमध्ये आपल्यामध्ये एक भीती निर्माण करायची की देशामध्ये जे जे काही वाईट होत आहे ते फक्त मुस्लिमांमुळे होत आहे, इस्लाम धर्मामुळे होत आहे आणि जे काही देशामध्ये चांगलं होत आहे ते नरेंद्र मोदी साहेबांमुळे होत आहे, अमित शहामुळे होत आहे, देवेंद्र फडणवीसमुळे होत आहे, एकनाथ शिंदेमुळे होत आहे. अशी जे हे एक कॅल्क्युलेटेड आणि सिस्टमॅटिक जे षड्यंत्र देशामध्ये सुरू आहे ते महाराष्ट्रामध्ये आम्ही दररोज आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दुर्दैवाने सविता मला हे सांगायचे आहे की याच्यामध्ये जे गोदी मीडिया आहे, ते गोदी मीडियाचा जे रोल आहे तेही खूप चिंताजनक आहे. कारण अल्टिमेटली फोर्थ पिल्लर ऑफ डेमोक्रेसी आहे
आणि तो वीकेंड झाला, तो कुणाच्या हातावर खेळू लागला, तर या डेमोक्रेसीला, या लोकशाहीला खूप घातक होणार आहे. आणि दुर्दैवाने जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली, त्यांना माहीत पडलं की आपल्याला लोकांमध्ये भीती निर्माण करायची असेल, इस्लामोफोबिया आपल्याला या देशामध्ये पसरवायचा असेल, तर कोणत्या माध्यम असणार आहे. तर त्यांना कळलं की बाबा आपल्याला सगळ्यात प्रथम आपल्याला मीडिया आपल्या हातात घेणे आवश्यक आहे. म्हणून त्यांचे जे जवळचे लोक आहे, ते कोण कोण लोक आहे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, देशालाही माहीत आहे. त्यांनी सगळे जे मोठे 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 चॅनल्स होते, न्यूजपेपर्स होते, ते त्यांनी घेतलं आणि त्यांचा एजेंडा जे आहे ते त्यांच्या मार्फत आता ते देशावर लागू केलेले आहे. आणि हे चिंताची बाब आहे मला असं वाटतं. मी या कारणाने हे बोलतो की मीही पत्रकार होतो, 24 वर्ष मीही पत्रकारिता केलेली आहे. पण तुम्ही सांगा मला की जेव्हा एका प्रकरण अमरावती सारख्या ठिकाणी होतो किंवा TCSचं प्रकरण नाशिकमध्ये होतो, मीडियाचा रोल बघा की कशा प्रकारे असतं की काही तथ्य नसताना आपला काहीतरी फेक न्यूज तयार करून हे पसरवायचं, व्हॉट्सअपवर टाकायचे. आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी तर आज इतकी मोठी युनिव्हर्सिटी झालेली आहे, तुम्ही काहीही टाका त्याच्यावर, तुरंत ते इतकं वाईडली सर्क्युलेट होता. और वो कहते हैं ना की झूठ बोलो, खोटं बोलो, रेटून बोलो. तर हे आज इम्तियाजजी, हे जे देशाची तुम्ही परिस्थिती तशी झालेली हे आहे. जे तुम्ही खोटं बोलायचं, रेटून बोलायचं. या ज्या गोष्टी तुम्ही सांगत आहात, याच्यावर आपण चर्चा करूया. पण मुळात म्हणजे ह्या सगळ्या शंकांचं जे एक मूळ आहे त्याच्या पाठीमागे एक शब्द आहे. मला माहिती आहे तो शब्द तुम्हाला आवडत नाही, याआधी पण आपली एकदा चर्चा यावर झालेली आहे, तो म्हणजे लव जिहाद. पण लव जिहादच्या केसेस म्हणजे ह्या ज्या बाकीच्या ज्या केसेस आहेत त्या अजून वेगळ्या आहेत, पण लव जिहादच्या केसेस ह्या एकानंतर एक समोर येतात आणि दिसतात, त्या समोर येताना आपल्याला दिसत आहेत. त्यात कुठेतरी म्हणजे ही करणारी मंडळी काही खूप मोठा आकडा असेल असं नाही, पण लव जिहाद हे एकेकाळी त्यावर शंका होती की खरंच असं काही आहे का. पण आज लोकांना असं वाटतं की हो असं आहे. आणि असा अजेंडा असणारी काही लोक तरी मुस्लिम समाजात आहेत. तर याबद्दल हे किती खरं तुम्ही मानता? सविता, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, आपला रिपोर्टर आहे नाशिक शहरामध्ये, त्यांना तुम्ही सांगा की तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन मागच्या 1 वर्षामध्ये, 2 वर्षामध्ये, 3 वर्षामध्ये कोणत्या जातीची मुलींनी कोणत्या जातीच्या मुलाशी लग्न केलेले आहे. ज्या दिवशी हे TCSचं प्रकरण आलं होतं, माझ्याकडे नाही का काही लोकांनी नाशिकचे ते लिस्ट फॉरवर्ड केली होती. अनेक मुस्लिम मुली जे आहे ते नॉन मुस्लिम मुलांशी लग्न. आणि ते रजिस्ट्रार ऑफिसमध्ये एक सिस्टम आहे, तुम्ही लग्न करणार असेल तर ते फॉर्म भरून तर ते बोर्डवर लावतात ते. आता तुम्ही फक्त वन साइड स्टोरी दाखवत आहे की या देशामध्ये लव जिहाद सुरू आहे. पण मी फक्त एका नाशिक तुमचं म्हणणं नक्की बरोबर आहे, अतिशय योग्य आहे इम्तियाजजी. नुसतं नाशिकसाठीच नाही तर मी तर म्हणेन की पूर्ण देशातच किंवा महाराष्ट्रात सुद्धा एक जर कुठली गुन्हेगारी प्रवृत्ती अशा ह्याच्यात घुसत असेल तर त्यातला प्रॉब्लेम हा होतो की ज्यांचे जेन्युइन प्रेम संबंध असतील, ज्यांना जेन्युइनली लग्न करायचं असेल, मग हिंदू मुलगी असो, मुसलमान मुलगा असो किंवा मुसलमान मुलगी असो, हिंदू मुलगा असेल, या सगळ्यांवर शंका उपस्थित होते. हा त्याचा परिणाम आहे. आणि त्यामुळे बेसिक असा कॉन्सेप्ट आहे का लव जिहादचा, हा माझा प्रश्न आहे. नाही, 200% नाही का, याच्यामध्ये काहीही तथ्य नाही आहे. तुम्ही सांगा ना मला, उदाहरण द्या मला की किती असे कन्व्हर्जन झालेले आहे. आता TCSच्या बाबतीत तुम्हीही ऐकलं आहे आणि मला हे सांगायचं आहे, तुमच्या मनामध्ये शंका आहे. माझी विनंती हे आहे की ABP माझाने याच्यावर ही एक स्टोरी करायला पाहिजे की मुस्लिम समाजाची किती मुली आज दुसऱ्या समाजाच्या मुलांसोबत लग्न करत आहे. आपण देशाचा सोडा, फक्त नाशिक शहराचा जे बऊ करण्यात आलं होतं, सगळं दिल्लीचा मीडिया इथे येऊन बसलं होतं एक एजेंडा घेऊन की आपल्याला ते अशोक खरात नाव माहित आहे ना, ज्यांचे संबंध मला असं वाटतं की आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेशी जुळत होतं. अशोक खरात नावाचा दररोज त्यांचे किती व्हिडिओज आले होते. आता नियम आहे ना या देशामध्ये, तर अमरावतीमध्ये ज्या मुलांनी काहीतरी व्हिडिओ काढला होता, आम्ही त्याची निंदा केलेली आहे, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे.
त्याच दिवशी त्या मुलाच्या काही इलिगल कन्स्ट्रक्शन आहे म्हणून बुलडोझर घेऊन जातात आणि तुम्ही ते पाडतात. मग अशोक खरात का देवेंद्र फडणवीस साहेबांचा नातेवाईक आहे, एकनाथ शिंदे साहेबांचा काही नातेवाईक आहे की त्यांना सोडण्यात येते? की दररोज इतके सारे महिलांचं शोषण करणारा माणूस जे आहे त्याचे व्हिडिओ सगळं आलेले आहे, त्याला कोणी प्रोटेक्शन देत आहे का? प्रोटेक्शन देत आहे. मग एका आर्यनचा तुम्ही घर पाडत असेल अमरावतीला, मग या नाशिकच्या भोंदूबाबाला तुम्ही का संरक्षण देत आहे? म्हणजे कुठेतरी आम्हाला हे विश्वास बसलेला आहे की जेव्हा तुम्हाला अशोक खरातला प्रोटेक्ट करायचं होतं तर अनेक वर्षापासून आम्ही बघत आहे की एक षड्यंत्र रचून हे जे न्यूज चाललेली आहे देशामध्ये, सोशल मीडियावर मेन स्ट्रीम मीडिया हे सगळं दाखवत आहे, तर आपल्याला कुठेतरी हे डायव्हर्ट करायचं आहे. आणि त्या डायव्हर्टचा अर्थ म्हणजे नाशिकच्या अशोक खरातची स्टोरी साईड आणि नवीन स्टोरी आली TCS. आणि त्या TCS मध्ये किती हे होतं आहे का पोलिसांना माहित नाही आहे? पोलीस ते तिथे गेले होते ना, किती दिवस होते ते? 15 दिवस पोलीसवाले होते. आम्हाला एक तरी दाखवा की 7 जे मुस्लिम कर्मचारी त्यांच्यावर हे जे करण्यात आलेलं आहे, एका महिलेला कन्वर्ट केलेलं आहे का? याचा मागचा दुसरा कारण हे आहे सविता की या देशामध्ये मुस्लिम समाजाला कळलेलं आहे की आम्हाला एज्युकेशनचं महत्व काय आहे. आज आम्हाला अभिमान वाटतं की आज UPSCची जेव्हा लिस्ट येतं, MPSCची जेव्हा लिस्ट येतं, तर ग्रामीण एरियातले मुस्लिम मुली आम्ही जेव्हा त्या लिस्टमध्ये बघतो तर आम्हाला अभिमान वाटतं की या देशाला मजबूत करायचं असेल तर आपल्या समाजाला एज्युकेशन देणं खूप महत्वाचं आहे. त्यांना मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळत आहे. आता या TCSच्या प्रकरणानंतर मी एक बातमी ऐकली की आता देशामध्ये जितकं IT कंपनीज आहे तिथे कोण कोण HR मध्ये मुस्लिम्स आहे, कर्मचारी किती मुस्लिम्स आहे याचा सर्वेक्षण होणार आहे. याचा अर्थ एकच आहे की त्या मुस्लिम समाज जे आज शिक्षण घेत आहे त्यांना नोकरी नाही मिळायची. आपण नोकरी मिळवू देणार नाही, मिळाली तर त्यांना काढून टाकणार आहे. कारण तुम्हाला मुस्लिम समाजाला फक्त चाय विकणारा पाहिजे, ऑटो चालवणारा पाहिजे, पानची टपरी लावणारा चाहिए, तुम्हाला टॅक्सी ड्रायव्हर चाहिए. फक्त मुस्लिम समाजाचा उपयोग तुम्हाला याच्यासाठी पाहिजे. आज TCS कंपनीचं उदाहरण घेतल्यानंतर तुम्ही सांगा त्या HR डिपार्टमेंट कोणी एक मुस्लिम समाजाच्या मुलावर हे करणार का नाही की बाबा इनको काय के लिए लेने का, अपने लिए टेन्शन हो जाता. काहीतरी संघटन भारतीय जनता पार्टीच्या आपल्या ऑफिसच्या समोर येणार आहे, जिंदाबाद मुर्दाबादचे नारे लावणार आहे, मग पोलीस त्यांच्या दबावाखाली आपल्या ऑफिसमध्ये येणार आहे, इन्क्वायरी करणार आहे. उगीच कशाला धंदे करायचे? पण म्हणजे नाशिकच्या TCS प्रकरणामध्ये ज्या मुलींनी ज्या महिलांनी तक्रारी केल्या, जे गुन्हे दाखल झाले ते खोटे आहेत असं तुम्हाला म्हणायचंय का? या तक्रारी किंवा ज्या पीडिता आहेत त्यांनी या कहाण्या बनवल्या असं म्हणायचंय का? नाही, त्याच्यामध्ये सत्यता असेल. पण मी आपल्याला सांगतो ज्या निदा खानच्या बाबतीत सगळं मीडियाने तिला म्हणजे वीरप्पन इतका तिच्या समोर निका इतका दिसत होता. वीरप्पन सारखा डाकू जे आहे, या देशातली सगळीत मोठी अतिरेकी कोणी असेल तर ते निदा खान अशा प्रकारच्या मीडियामध्ये दाखवण्यात आले होते की त्याचा संबंध या देशातून आहे आणि हे पैसे येणार होते आणि हे करत होते ते करत होते. जेव्हा मी पण पोलिसांसोबत बोललो, मी पण त्या मुलीशी बोललो, त्याच्या परिवाराशी बोललो, आणि त्याचं काहीतरी एक रोल हे आहे की तिने ते एक नॉन मुस्लिम मुली आहे त्याच्या प्रेम प्रकरणामध्ये तिने त्याला काहीतरी विचारलं होतं की आज बड़ी रात है तो बड़ी रात के अंदर क्या करते हैं करके उसमें, आणि तिने त्याचं उत्तर दिलं होतं. तुम्ही एक तरी असं सांगा ना उदाहरण की या मुलांनी क्या मुलींनी आज ही सविता माझ्या घरामध्ये जेव्हा ईद साजरी करण्यासाठी माझे हिंदू मित्र जे माझ्या बाळपणाचे मित्र आहेत ते येतात ना, तर हम भी उनको है तो टोपी पहना देते हैं. याचा अर्थ हे होता आहे का की मी त्यांना मुस्लिम केलेला आहे करके, क्या वो टोपी पहन के बैठे हुए हैं? त्यांनाही आनंद वाटतो. मी जेव्हा गणपतीच्या त्योहारामध्ये किंवा दिवाळीच्या त्योहारामध्ये फराळ खायला जातो, त्यांची पूजा चाललेली असते, मी उभे राहतो, आदर सन्मान करतो. याचा अर्थ हे होत आहे का की मी त्यांच्या भगवानच्या समोर आरती सुरू आहे आणि मी हात जोडून उभे आहे तर इम्तियाज जलील आता हिंदू झालेला आहे बघा ते.
असं बोलणारे लोक मुस्लिम समाजामध्ये पण आहे 1%, 2%, आणि हिंदू समाजामध्ये अशा प्रकारची प्रवृत्तीचे लोक जे 1%, 2% होते, दुर्दैवाने भारतीय जनता पार्टी आल्यानंतर त्यांची संख्या खूप जास्त होऊ लागलेली आहे, आणि हे चिंतेची बाब आहे मला असं वाटतं. एक महत्त्वाचा मुद्दा आपण इथे बोललात की आपलं निदा खानच्या परिवाराशी संभाषण झालं. आम्हाला सुद्धा, महाराष्ट्राला सुद्धा ऐकायला आवडेल की ती बाजू काय आहे, कारण पोलिसांना काही त्या सापडलेल्या नाही असं वाटतं. अजूनपर्यंत मीडियाचा सुद्धा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही आहे, मीडियाशी त्यांचा परिवार बोललेला नाही आहे, आणि आपण ह्याआधीसुद्धा खास त्या प्रकरणातील निदा खान यांची बाजू मात्र मांडलेली आहे. काय नक्की म्हणणं आहे त्यांचं TCS प्रकरणात? नाही, बघा काय आहे की सम अकाउंटेबिलिटी सविता मीडियानेही घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे. तुम्ही जेव्हा जोपर्यंत TCSच्या ऑफिशियल स्टेटमेंट आलं नाही तोपर्यंत सगळं मीडिया जे आहे 24/7 का दाखवत होते की ही HR डिपार्टमेंटची आहे, ती महिलांना हे रिक्रूट करायची आणि त्यांना कन्व्हर्जनमध्ये. एकदा तुम्ही त्या मुलीला भेटलं तर तुम्हाला कळेल की या देशामध्ये एका मुस्लिम म्हणून जगणं किती कठीण झालेलं आहे करके. म्हणजे कशा प्रकारचे त्याच्यावर आरोप करण्यात आले होते. हो, मी भेटलो होतो, पण आता नाही भेटलो. जेव्हा त्या प्रकरण खूप गाजत होतो तर त्यावेळी माझ्या एका नाशिकच्या मित्रांनी सांगितलं की साहब इसमें कुछ भी सच्चाई नाही है. तर मी त्यांना सांगितलं, मी असं कसं नाही होणार, इतकं मीडिया दाखवत आहे, पोलीस हे म्हणत आहे. तर मी स्वतः तिला भेटलं त्यावेळी, जेव्हा तिच्यावर FIR रजिस्टर नाही झालं होतं त्यावेळी मी तिला भेटलं, तिच्या आईला भेटलं. की इतक्या गरीब घराण्यातून येणारी तिची आई ज्या प्रकारे ती रडत होती, दरवाजे को खटखट हो रही है तो उसको है तो ऐसा दिल में, बूढ़े माँ बाप को ये लग रहा है कि अब पुलिस आई है और हमारी बच्ची को, जवान बच्ची को उठाकर लेकर जाएगी करके. मी सगळं ऐकून घेतलं होतं निदा खान करून, आणि तिने मला सगळं काही सांगितलं होतं. त्याच्यानंतर TCSने जे सांगितलेले आहे तीच ती त्याने सांगितलं होती खूप दिवस. मी पोलिसांनाही बोललो होतो की याच्यामध्ये तथ्य आहे का करके, हे याचा प्रकार जे हे करत आहे. तर त्यांचं उत्तर होतं, आम्हाला इन्क्वायरी करायची आहे. काय इन्क्वायरी करायची आहे? तुम्हाला फक्त आज भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे, तुम्हाला आपल्या मायबापाला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. त्यांना खुश करण्यासाठी आपण काहीतरी FIR रजिस्टर करतो आणि असं दाखवतो की हे ती दोषी आहे करके. तिने स्पष्टपणे मला सांगितलं होती, आणि मी त्यावेळी तिला सांगितलं होतं की तू जी हे बोलत आहे ती खरं असलं तर आम्ही पूर्ण ताकदीने तुझ्या सोबत राहणार. आणि मी आज तुम्हाला हे सांगतो की तिचं नाव फक्त निदा खान आहे म्हणून मी हे असं स्टेटमेंट दिलेलं आहे असं नाही आहे. उद्या ती मुलगीचं नाव नेहा पाटील असलं असतं किंवा नेहा देशपांडे असलं असतं तर माझं स्टेटमेंट हेच असलं असतं. कारण आम्ही अशा प्रकारचे हे घाणेरडी जे प्रवृत्ती आज राज्यामध्ये आम्ही बघत आहे. कुठेतरी काहीतरी एका लव्ह अफेअर झालेला आहे. तुम्ही कॉलेजमध्ये शिकलेले आहे, शाळेमध्ये शिकलेले आहे, मी पण हे तर कोएड एज्युकेशन घेतलेलं आहे. अनेक लोकांशी संबंध होतो, प्रेम संबंध होतो. अनेक माझे मित्रांनी हे तर इंटरकास्ट मॅरेज केलेले आहे, लिव्हिंग अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ. माझे नातेवाईकांनी केलेले आहे. याचा अर्थ काय आहे? पण आज काय आहे की नाही, तो मला असं कंपनीमध्ये मला ऐसा घूर के देख रहा था. FIR होतीये. मग तुमच्या चॅनलमध्ये काही पुरुष आणि आपले मेल स्टाफ बसत असेल आणि कोणी मुलीला त्रास झाला कुठेतरी, काही तिला कोणीतरी त्रास दिला आणि ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अशी कंप्लेन लिहिली की नहीं वो ऑफिस में बैठ के तो मुझे घूरता था करके, FIR हो जाएगी. म्हणजे कुठेतरी काहीतरी नियम आहे, कायदे कानून, BNSचे कानून, IPS काहीतरी आहे का नाही आहे, IPCचे कानून काहीतरी, काही नियम आहे का नाही आहे. किंवा हेच सोपं झालेलं आहे की काहीतरी होतो. आणि हे जे भारतीय जनता पार्टीने 6-8 पिल्लू सोडलेले आहे राज्यामध्ये, त्यांचं कामच एकच आहे, कुठेतरी काही झालं की चला आपण तिथे जाऊ, मोर्चा काढू. आणि मोर्चे कशासाठी? हिंदू जागृत या हिंदू संरक्षण मोर्चे हे काढायचे. हे मुलं येते कुठून? कोण आणत आहे त्यांना? ये लोकांना हे भारतीय जनता पार्टी, RSS वाले पैसे देऊन तयार केलेले आहे. नोकऱ्या तर देत नाही. फुकटाचं अनाज या देशामध्ये आजही
लोकसभेमध्ये भाषण देताना निर्मला सीतारामांनी स्वीकार केलेला आहे 140 कोटीच्या जनतेमधून 80 कोटी लोकांना फुकटाचे राशन देत आहे. जे उरलेले आहे त्यांना लाडली बहीण लाड करून 2,500 रुपये देत आहे. मुलांना नोकऱ्या नाही आहे तर आम्ही देतो ना तुम्हाला नोकऱ्या, जेवणासाठी देऊ. आपण जिथे जिथे आपल्या समाजावर अन्याय होणार आहे आम्ही तिथे मोर्चे काढणार, तुम्ही या झंडे पकडून जिंदाबाद मुर्दाबादचे नारे लावण्यासाठी. हे सगळं सुरू आहे का नाही आहे? आणि कोणकोणते पिल्लू सोडण्यात आलेले आहे तुम्हालाही माहित आहे का? देवेंद्र फडणवीस साहेब माझे मुख्यमंत्री नाही आहे का? देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही आहे का? क्या फक्त ते भारतीय जनता पार्टी, RSS, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद यांचे मुख्यमंत्री आहे? नाही ना. त्यांची हे जबाबदारी आहे की अशा प्रकारच्या कुठल्याही हे नाही आहे. मी मुख्यमंत्री साहेबांचं एक स्टेटमेंट ऐकलं की आम्ही कुणालाही सोडणार नाही. तुम्ही खऱ्या अर्थाने अगर तुम्ही इम्पार्शियल असले असते मुख्यमंत्री साहेब तर तुम्ही त्या पोलीस कमिश्नरला विचारून ऐसा स्टेटमेंट दिले असते कि अभी तक हमारे हाथ में कोई ऐसा पुख्ता सबूत नहीं आया है कि ऐसा कन्वर्जन कुछ हो रहा है करके उसमें. लेकिन तुम्हाला तुमच्या ही वोट बँकला प्रोटेक्ट करायचं आहे म्हणून नाही आम्ही कुणाला सोडणार नाही. नाही सोडायला पाहिजे, कुणालाही सोडायला नाही पाहिजे. अशा प्रकारचे या देशामध्ये 80% राहणारे जे हिंदू समाज आहे, किती लोक मुस्लिम झालेले आहे तुम्ही सांगा मला. देशाचा सर्वे करून सांगा किती लोक झालेले आहे. काही नाही, कुठे काही मिळणार नाही तुम्हाला. पण 8 दिवस TCS में लव जिहाद आणि एक भारतीय जनता पार्टीचा ते तोतला नेता आहे तो परवा मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेतो आणि म्हणतो स्कूल जिहाद आहे. काय आहे स्कूल जिहाद? सध्या म्हणजे कॉर्पोरेट जिहाद नंतर आता फ्रूट जिहाद एक लिमिट समजून घ्या की आपल्याला फ्रूट जिहाद नावाचा सुद्धा एक नाव पडळकरांनी काढलेला आहे सध्या. अरे या देशामध्ये हे अशा प्रकारचे जे आहे ना ते भारतीय जनता पार्टीने सोडलेले त्यांना मी सांगतो की जिहाद या देशामध्ये कोणी करत असेल तर आम्ही करत आहे. इम्तियाज जलील या देशामध्ये जिहाद करत आहे. या देशामध्ये जे भाईचारगी आहे, या देशाच्या उन्नती तरक्कीसाठी आम्ही जिहाद करत आहे. काही लोकांना माहीतच नाही आहे की जिहादचा अर्थ काय आहे करके. फक्त जिहाद, अरे नाम मुसलमान दिख रहा है, उर्दू नाम है, कुछ तो भी होगा कि उसमें तलवार रहेगी करके उसमें. आम्ही दररोज या देशामध्ये भाईचारगी निर्माण व्हावं, ऐक्य निर्माण व्हावं, या देशाची प्रगती व्हावं याच्यासाठी या देशामध्ये आम्ही जिहाद करत आहे. आणि हे जे लोक आहे देशाला सगळ्यात घातक कोणी आज आहे तर मी स्पष्टपणे सांगतो की आज भारतीय जनता पार्टीने हे मुद्दे घेऊन आपली कुर्सी तर वाचवली. हमारी सत्ता कई सालों तक अब हम बचा के रखेंगे क्योंकि हमने लोगों के जहनों के अंदर इतना जहर घोल दिया है एक समाज के बारे में. वो समाज जो कहीं नहीं जाने वाला है, वो समाज यहीं पे रहने वाला है. इम्तियाज जी, यामुळे तुम्ही म्हणतात तसं पोलरायझेशन नक्कीच झालेलं आहे आणि हिंदू आणि मुस्लिम समाजाचं पोलरायझेशन झालेलं आहे ते निवडणुकीत दिसतं, ह्यावर कोणाचंच दुमत नाही आहे. पण जसं भारतीय जनता पार्टीचा ह्यामुळे फायदा झालाय तसाच फायदा तुमचा सुद्धा झालेला आहे. कोणी सुरुवात करतं? मी तर काही नाही आहे ना. मी आज हे सांगा तुम्ही की आज माझी तुलना तुम्ही हे तो एका देशाच्या सगळ्यात मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्र्याशी करू शकता का? त्या मुख्यमंत्र्यांची एका भाषणामध्ये की मुसलमानो कटोरा उठाओ और पाकिस्तान चले जाओ, एका मुख्यमंत्री असं म्हणतो. परवा ते मुसलमानांना संबोधित होताना कटमुल्ले म्हणतो. आणि तुम्ही अपेक्षा हे करता की इम्तियाज जलील साहेब तुम्ही कटमुल्ले म्हटलेले आहे, तुम्ही गप्प बसा ना. कशाला त्यांना रिॲक्ट करतं? किती वर्ष आम्ही गप्प बसणार आहे आणि का ऐकणार आहे त्यांची अशी प्रकारची भाषा? ते एका कॉन्स्टिट्यूशनल पोस्टवर बसलेले लोक आहे, ते अशा प्रकारची भाषा वापरत असेल. दररोज तुम्ही हे जे भारतीय जनता पार्टीचे लोक आहे कशा प्रकारचे मुस्लिमांच्या बाबतीत भाषा वापरत आहे का? देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानामध्ये काय रुई टाकलेली आहे का की त्यांना काही ऐकायला मिळत नाही आहे की ते रिॲक्ट करायलाच तयार नाही आहे? आणि या देशामध्ये पोलरायझेशन जे आहे त्याची सुरुवात करणारी जे पक्ष आहे ते भारतीय जनता पार्टी आहे. आणि त्याचा पाठोपाठ जेव्हा एकनाथ शिंदेला हे संधी मिळाली की नाही इसका फायदा अपने को भी होगा अगर हिंदू मुस्लिम करेंगे तो करके उसमें
तर हे करू लागले. तुम्ही देशाच्या प्रगतीवर हे बोला, तुम्ही देशाच्या तुम्ही आमच्यासाठी सगळ्यात मोठा आदरचं स्थान, जसं हिंदू समाजासाठी राम मंदिर तुमच्या सगळ्यात मोठा आदरचं स्थान आहे, तर काबा आमच्यासाठी, जगातल्या सगळ्या मुस्लिमसाठी काबा आमच्यासाठी खूप आदराचं स्थान आहे. तुम्ही त्याच्या बाबतीत बोलतं आणि अपेक्षा हे करतं की इम्तियाजजी काँग्रेसचे सगळे नेते तर गप्प आहे, दुसऱ्या समाजवादी पार्टीचे नेते याच्या बाबतीत काही बोलत नाही आहे, तुम्ही कशाला बोलतात, तुम्ही गप्प बसा ना, त्यांना बोलू द्या ना काय बोलायचं आहे करके. ज्या दिवशी ते हे बोलण्यासाठी हे बोलणार नाही, आम्ही पण काही चांगल्या बाबतीत बोलू ना उसमें. तुम्ही स्टेजवर उभे राहिल्यानंतर तुम्ही फक्त मुसलमानांना शिव्या देण्याचं काम करत असेल आणि अपेक्षा हे करणार आहे की इम्तियाज जलील तुम्ही याच्या बाबतीत काही बोलू नका, ओवैसी साहेब कशाला बोलतात हे करके. पण म्हणजे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये राजकीय पक्ष असेच दिसणार आहे की अमुक पक्ष हिंदूंचा पक्ष, अमुक पक्ष मुसलमानांचा पक्ष, अमुक पक्ष अजून कुठला तरी कोणाचा तरी पक्ष, हेच येणाऱ्या राजकारणाचं स्वरूप असणार आहे का? अनफॉर्च्युनेटली येस सविता. पण एमआयएमच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की मी कालच नवी मुंबईला एक सभा आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला. ते पक्षप्रवेशाचा कार्यक्रम जे आहे एका मराठा समाजातला आमचा प्रसाद ढगे पाटील यांनी आयोजन केला होता. अनेक हिंदू समाजाचे लोक आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेले आहे. तुम्ही तशी परिस्थिती मुस्लिमांच्या बाबतीत दाखवा मला भारतीय जनता पार्टीमध्ये. त्यांना मुस्लिम पाहिजेच नको. आम्ही तर हे म्हणत आहे आमचा पक्ष सगळ्यांसाठी हे आहे, ओपन आहे. पण भारतीय जनता पार्टीला का असं वाटत नाही की मुस्लिमही आपल्यासोबत यायला पाहिजे करके. ज्या देशाचा राष्ट्रपती एक जगामध्ये हिंसा पसरवणाऱ्या नेथान्यूला जाऊन म्हणतो हे फादरलँड आहे, तर हे मोदी साहेब हे तुमचा फादरलँड असेल. हे बापूचा देश आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा देश आहे, हे आमचा देश आहे. जे जगामध्ये हिंसा पसरवत आहे त्याला जाऊन तुम्ही मिठी मारतं आणि ज्या माणसांनी गाझामध्ये इराणमध्ये जाऊन शाळेवर बॉम्ब फेकणाऱ्या माणसाला तुम्ही समर्थन करत आहे आणि त्यांचे समर्थक त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या इस्रायलचं समर्थन करत आहे, तर आपण काय अपेक्षा ठेवावी तुम्ही सांगा मला. हे लोक ज्यांना जे मिळत आहे ना ते तर आपल्याला भगवान मानत आहे ना साहेबांना, भाई और बहनों, त्यांना आपला भगवानपेक्षा कमी नाही आहे. तर भगवाननी सांगितलं की इस्रायल आमचा फादरलँड आहे, तर त्यांच्यासाठी हे फादरलँड झालेलं आहे. आमची मदरलँड हेच आहे. भारत देश जे आहे ते आमची मदरलँड आहे. याच्या बाबतीत आणि या देशांनी जगाला अहिंसा दाखवलेला आहे. अहिंसा, हिंसेचा आम्ही कधीही समर्थन केलेलं नाही आहे. दुर्दैव आहे गुजरातचे नरेंद्र मोदी इस्रायलचे नेथान्यूचं समर्थन करत आहे. इम्तियाजी, मी तुम्हाला वापस नाशिकला आणते कारण मला एक समजून घ्यायचं आहे. म्हणजे एकीकडे आपण निदा खानची बाजू मांडत आहात, आपण बोललात तिच्याशी, तो एक भाग झाला. दुसरीकडे आपण हेही मान्य करता की जे इतर जी लोक त्यात आहेत, ज्यांच्या विरोधात तक्रारी आहेत, ज्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत, तिथे ते गुन्हे घडले असतील. मग जर गुन्हे घडले असतील तर असं आपण म्हणत असताना मग आपल्याला काय ऑब्जेक्शन आहे? तुम्ही अजूनही म्हणताय की खरात प्रकरणावरून लक्ष बाजूला करण्यासाठी म्हणून TCSचा प्रकार समोर आणला. त्यामुळे तुमची नक्की भूमिका काय आहे हा प्रश्न क्रमांक 1. तसंच अमरावतीच्या बाबतीत आपण जे म्हटलं की अमरावतीमध्ये आयांचं घर पाडलं, आयांचं अनधिकृत बांधलेलं घर पाडलेलं आहे. अधिकृत घर जर बांधलेलं असतं तर ते पाडलं नसतं. एकंदरीत हे सगळं बोलत असताना खरातच्या प्रकरणावर हवी तशी कारवाई होत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का? कारण कारवाई होताना तर दिसते आहे. त्यामुळे नक्की तुमची भूमिका काय आहे? कारण अशा गुन्ह्यांबद्दल आपण हिंदू मुसलमान किंवा भाजप MIM करणं हे कितपत योग्य आहे? सविता, मला एक गोष्ट सांगायची आहे. अमरावतीचं जे आयांचं जे प्रकरण होतं, सगळं मीडियाने ओव्हरऑल एंटायर मीडिया आणि सोशल मीडियावर एकच बातमी सुरू होती कि 180 बच्चियों के साथ दुर्व्यवहार, फिर वहां पे भी लव जिहाद का मामला, अश्लील वीडियोस काढण्यात आले 180.
मला इम्तियाजजी, विचार पडला की बाबा तुम्ही असा अगदी कोण बरोबर मुलगा आहात, असेल की तुम्ही 180 अगदी बरोबर मुलांना- आहात, पण तुम्ही मीडियामध्ये राहिला आहात आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की ही बातमी सर्वप्रथम जेव्हा आली तेव्हा ती डॉक्टर अनिल बोंडे यांच्या दाव्यानं आली आणि त्यामुळे हे मीडियानं अनिल बोंडे यांचा तो दावा होता आणि तो दाखवला. मात्र त्यानंतर अशाच पद्धतीनं बातमी सुरू राहिली असं नाहीये, नाही, हे नाही, तुम्हाला नाही, सुद्धा नाही, माहिती आहे. हां. हे बोंडे ही त्यांचे अशाच प्रकारचे जे भारतीय जनता पार्टीने सोडलेले आहे ना, आणि तिकडची एक जे बाई आहे तिच्या कामाचे एकच आहे. म्हणजे तुम्हाला बोंडेवर विश्वास होतं, तुम्ही तुमच्या रिपोर्टरला पोलीस कमिशनरकडे SP कडे का पाठवलं नाही? मी जेव्हा त्याच्याशी बोललो त्यांनी म्हटलं की सर ऐसा कुछ भी नहीं है, 8 बच्चियों के साथ उसकी फ्रेंडशिप थी, 6 बच्चियों के साथ उसके सिर्फ है तो फ्रेंडशिप थी, ऐसा कोई फिजिकल रिलेशन नहीं था. 2 लड़कियों के साथ उसके फिजिकल रिलेशन थे, उसने व्हिडिओ बनाया है. मी त्यांना सांगितलं की साहेब असं झालं असेल, 2ही मुलींसोबत झालं असेल तर त्याच्यावर कारवाई करा तुम्ही करके. आणि त्याने स्पष्टपणे सांगितलं की सर्व एकी कम्युनिटीचे होते, त्या मुलाच्या जातीचे होते करके. पण कशा प्रकारच्या बातम्या दाखवण्यात आले होते? बोंडे साहेबांनी सांगितले, सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आहे बोंडे साहेब, त्यांच्या सांगण्यावरून मीडिया है तो हे निर्णय घेतात की 180 मुलींशी, हिंदू बच्चियों के साथ भी इस तरह का व्यवहार. इम्तियाज जलील ते SP ला सांगून सत्य शोधू शकतं, तर ABP माझाने का सत्य शोधलं नाही आणि बोंडे साहेबांच्या बोलण्यावरून बातम्या चालवले? सगळं मीडियाने हे बोंडे साहेब इम्तियाजजी, तुम्ही स्वतः मीडियामध्ये राहिलेले आहात, तुम्हाला माहिती आहे की दावा आणि बातमी, काही बातमी यामध्ये एक फरक असतो. आपण पहिल्यांदा एखादी बातमी सुरू होते ती डिव्हेलपिंग स्टोरी असते, तो कोणाचा तरी दावा असतो, ते लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे जसा आमचा तुमच्यावर विश्वास आहे तसा आमचा त्यांच्यावर सुद्धा विश्वास आहे. पण आम्ही शेवटी तुम्ही जे म्हणाल किंवा ते जे म्हणतात तो दावा किंवा आरोप असतो आणि तिकडनं मीडियाची चौकशी सुरू होते. हे खरं तर मी पण तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, तुमचा अनुभवसुद्धा मीडियाचा तेवढाच दांडगा आहे. हे बाकीचं समोर आलंच मुळात असं की लगेच त्याला काउंटर आरोप झाला. प्यारे खान यांनी त्यांची भूमिका मांडली, लोकांनी पोलिसांशी संपर्क केले आणि अशी ती डिव्हेलपिंग स्टोरी समोर आली. त्यानंतर अनेक नेत्यांचे दावे तेच सुरू होते, पण मीडियानं ते दावे खरेत असे मानले नाही, कारण त्या दाव्यांवरून पुढच्या चौकशीची सुरुवात झाली होती. तुम्हाला माहिती आहे की असेही आरोप करण्यात आले की त्या मुली मुसलमान नव्हत्याच, त्या पद्धतीचं त्यांना प्रत्येक मुलीला बुरखा घालून ते फोटोज काढण्यात आले. हे सगळं तुम्हालाही माहिती आहे. त्यामुळे खरं तर हे अमरावती प्रकरणातलं मीडियाचं यश आहे की लवकरात लवकर ती स्टोरी जशी डेव्हलप झाली त्या पद्धतीनं मीडिया त्यावर समोर पुढं गेली असं मी म्हणेन. चला गुड, कमीत कमी मीडिया आपली शाबासकी तर करून घेत आहे. माझी अपेक्षा हे आहे सविता की नाशिकचं जे प्रकरण आहे, जेव्हा त्या सखोलमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की एका मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये एका मुलाला मुलीशी प्रेम किंवा मुलीला मुलाशी प्रेम जे आहे ते झालं असेल आणि त्यांना मॅरेज करण्याचा अधिकार आहे. ते कोणत्या जातीचे आहे ते सोडून द्या. ते मुस्लिम मुली असती आणि लडका हिंदू असला असता तर आम्हीही रोखू शकलं नसतं. आमच्याकडे अनेक प्रकरण येतात. आम्ही सर्वप्रथम त्यांना एकच प्रश्न विचारतो की मुलीचं वय काय आहे? 18 वर्ष आहे. आम्ही चला घरी जा, तुम्ही घरी जा, काही करू शकत नाही आहे, कारण मुलीला हे अधिकार देण्यात आलेला आहे, कायद्याने अधिकार दिलेला आहे. आता मी आपल्याला जेव्हा हे विनंती करतो की आपण एका साईडला जेव्हा इस्लामोफोबियाच्या नावाने हे आपण चर्चा करत आहे आणि कशा प्रकारचे कन्व्हर्जन या देशामध्ये होत आहे, आपली जबाबदारी हे स्वीकारा की आम्ही फक्त एका शहरामध्ये, नाशिक शहरामध्ये किती मुस्लिम समाजाची मुलींनी हिंदू समाजाच्या मुलांसोबत लग्न केलेले आहे. आम्ही त्याचा बहु केलं का? आम्ही हे म्हटलं का की मुस्लिम समाजाची आता देखिए कितनी लड़कियां हैं तो अब जब यहाँ से है तो लव जिहाद हो रहा है करके उसमें आम्ही नाही केलं, करणारही नाही आहे, कारण नियमाप्रमाणे त्यांना कुणाशी लग्न करायचं आहे ते करण्याचं हे आहे. नाहीतर आम्ही पण मोर्चे काढले असते कि भाई यहाँ पे देखिएगा इतनी सारी बच्चियों का ये हो रहा है करके. कोणीही अधिकार दिला नहीं आम्हाला, हस्तक्षेप, हमारी नाक उसमें बीच में घुसेड़ने का. भाई लड़का लड़की चाह रहे हैं, मोहब्बत कर रहे हैं, शादी करने वाले है उसमें. तर आता हे निर्णय काय बजरंग दल वाले घेतील
काय बोंडेसारखे लोक घेतील, काय नवनीत राणासारखे लोक घेतील, काय नितेश राणे घेतील? हाँ, हे लोकांना अधिकार आहे का की नाही आप किससे मोहब्बत करेंगे, किससे शादी करेंगे, मैं तय करूंगा करके? असं चाललं ना प्रकार. हेच प्रकार सुरू आहे ना. TCSच्या बाबतीत माझी विनंती आहे सविता, जेव्हा हे प्रकरण त्या मुलीला मला असं वाटतं की आज तिच्या बेल ॲप्लिकेशन आहेत. एका प्रेग्नेंट मुलीला ती कुठेही पडून जाणार नाही. तिला अशा प्रकारचे, जेव्हा तिची आईशी मी बोललो तर तुम्ही एक महिला म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्हारी भी आंखों में आंसू आ जाते थे उस माँ की पीड़ा को अगर तुम देखते. उसकी बहू की एक चेन थी, बहू की चेन, उन्होंने जाके वो बहू की चेन जो है वो बेचे उन्होंने, काय के लिए कि हमको वकीलों के लिए फीस देने के लिए जरूरत पड़ेगी करके. म्हणजे एका खोट्या केसमध्ये त्या परिवारावर काय हे सहन करावं लागत असेल. वो बाप है तो बिस्तर के ऊपर पड़ गया है, उसको हाइपरटेंशन ये वो होके है तो उसको हॉस्पिटल के अंदर एडमिट करवाना पड़ा. बाप है तो बिस्तर के ऊपर से उठ नहीं सक रहा है. उद्या समझा अगर गॉड फॉरबिड इफ ही डाइज, उसकी मदर को अगर कुछ हो जाता है, कौन आहे? सम अकाउंटेबिलिटी नीड्स टू बी फिक्स्ड और नॉट. अशाच प्रकारचे आपण जीवाशी लोकांशी खेळणार आहे की नाही? नाही नाही, ते मीडियाने सांगितलं होतं, ते दिल्लीचा मीडिया आला होता, ते संघटनांनी मोर्चा काढला होता, पोलिसांनी FIR रजिस्टर केलं होतं. आता कोर्टामध्ये तुम्ही सिद्ध करा की तुम्ही निर्दोष आहे का नाही आहे करके. अरे म्हणजे आज जे पोलिसांचा रोल जेव्हा आम्ही बघतो ना, मी माझ्या पत्रकारितेच्या 24 वर्षाच्या अनुभवामध्ये खूप चांगले चांगले पोलीस ऑफिसर्स बघितलेले आहे या राज्यामध्ये. पण आज फक्त आपल्या कुर्सी वाचवण्यासाठी, आपल्या मास्टर्सला खुश करण्यासाठी कशा प्रकारचे हे खोटे केसेस रजिस्टर करत आहे. इतका मोठा केस नाही आहे ज्या जितकं ते मोठा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता मी नाशिकची जनतेला हे सांगतो की उद्या नाशिक शहरामध्ये कोणतीही मोठी कंपनी येण्याच्या अगोदर 10 वेळी विचार करेल की अशा प्रकारच्या मानसिकतेचे लोक तिथे राहतात. ते काय म्हणतील की नाही आम्ही अशा प्रकारच्या शहरामध्ये जाणार नाही. नुकसान कोणाचं होणार आहे? नाशिकमध्ये शिकलेले आमचे मुले मुली जे आहे त्यांना तिथे एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये नोकरी मिळणार होती. ते काय म्हणतील की नाही आम्ही कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये जाऊ, आम्ही बँगलोरला जाऊ, आम्ही हैदराबादला जाऊ, आम्ही दुसऱ्या असं कॉस्मोपॉलिटन सिटीजमध्ये जाऊ. अशा प्रकारच्या शहरामध्ये नाही जिथे राई का पहाड बना दिया जाता है करके. हे TCSला सांगण्याची वेळ यायला पाहिजे नको होतं. पोलिसांनी स्वतः हे सांगायला पाहिजे होतं की वो लड़की है ही नहीं, HR है ही नहीं. सगळे गप्प बसले असते, दुम दबा के भाग गए होते. दिल्ली का मीडिया जो आया था खेलने के लिए एक एजेंडा लेकर कि भैया अशोक खरात का लिंक जो है वो सीधा भाजपा के लोगों की तरफ जा रहा है, एकनाथ शिंदे के लोगों की तरफ जा रहा है, अब अपने को नया खेल खेलने का है. तो ले लो प्लेन का टिकट ले लो, आ जाओ होटल के अंदर रहो और चलाओ सुबह से लेकर 6 बजे से लेकर रात में 12 बजे तक अपनी दुकान. एवढं मोठं खरात प्रकरण समोर आलं तरी तुम्हाला असं वाटतंय की त्याची चौकशी व्यवस्थित होत नाहीये? काय कारवाई केली? इतक्या दिवस हे सुरू होतं. नाशिक पोलिसांना जेव्हा हे कळलं की ते लव्ह जेहादचं प्रकरण सुरू आहे तर त्यांनी ते पोलिसवाल्यांना कंपनीमध्ये पाठवले. किती दिवस ते कंपनीमध्ये काम करत होते चपरासी म्हणून, त्यांना ते बघायचं होतं. नाशिकचा इंटेलिजन्स डिपार्टमेंट, CID डिपार्टमेंट झोपलेला होता का? की दररोज महिला येत होते, चांगल्या घराण्यातले महिला येत होते. ते भोंदू बाबा काय करत होते त्यांना काही कळलं नाही होतं का? तिथे डिकॉयस का नाही पाठवले पोलिसांनी हे बघण्यासाठी? एका लेडी कॉन्स्टेबलला का पाठवले नाही की हे भोंदू बाबा कशा प्रकारचा हे इलाज करत आहे? आता व्हिडिओज आल्यानंतर तुम्ही मला सांगा, मला तर या गोष्टीचा आनंद आहे की कमीत कमी लोकांमध्ये हे नाम राहिलेलं आहे, नाही तर विसरले असतं. अशोक खरात कोण? नाही नाशिक तर ते TCSचं हे आहे ना. अशोक खरात कोण? सक्सेसफुल झालेले आहे. त्या ज्या माणसाचा इल्लीगल कन्स्ट्रक्शन असेल तर तुम्ही वाट बघणार आहे. इल्लीगल कन्स्ट्रक्शन कुठेही असेल तर तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही काय वाट बघता का की एका मुलीची प्रकरण आल्यानंतर आपण इल्लीगल कन्स्ट्रक्शन, त्या कमिशनरला पकडा अमरावतीचे, पोलिसांना विचारा की बाबा हे सगळं झाल्यानंतर आपल्याला सगळ्या इल्लिगॅलिटीज दिसतं का? आणि जे नाशिकमध्ये इतकं
वर्षापासून हे सगळं इलिगॅलिटी सुरू होती साहेबांच्या मुळे. साहेब म्हणजे अशोक खरात साहेबांच्या मुळे. हे सगळं चाललं होतं, हे सगळं चालतं आपल्याला. पोलिसांना चालतं. पोलिसांना जेव्हा हे फक्त कानावर आलं की हे TCS मध्ये काही चाललेलं आहे, एक मुली आहे तो रोजा ठेवत आहे. सविता, मी म्हणजे जेव्हा पत्रकार होतो, आमचीही एक मैत्रीण होती, ती अनेकदा आम्हाला प्रश्न विचारायची, तुम लोग रोजा कैसा रखते हो, एक पानी भी नहीं पीते हो, कुछ भी नहीं पीते हो, हमारे पास उपवास होता है तो हम केला खा लेते हैं, हम ये पी लेते हैं, हम वो पी लेते हैं करके. आम्ही त्यांना सांगायचं की नाही नाही, अपने को है तो ऐसा रोजा रखना. आणि तिने एकदा है तो आमच्या सोबत है तो रोजा ठेवली होती. त्याची आई वडीलला सगळं माहीत होता की त्यांनी रोजा ठेवलेली आहे. आणि जेव्हा आम्ही इफ्तार करण्यासाठी बसलो होतो, आम्ही सगळं बसले होते. ती आजही हिंदू आहे, मी आजही मुसलमान आहे. म्हणजे ती एका दिवसासाठी रोजा ठेवली असेल. आणि जेव्हा आम्ही नमाज पढ़त होते, तिच्या डोक्यावर उसने अपने दुपट्टे से तो सर ढाक लिया था. तिने नमाज नहीं अदा केली होती, करायलाही नको पाहिजे. पण जब इफ्तारी के टाइम के ऊपर हम है तो दुआ कर रहे थे कि अल्लाह हमारे रोजे कबूल कर, हमारी इबादत कबूल कर, तो उसने भी हमारे साथ है तो दुआ मांगी थी. हमने है तो इंसानियत के लिए, मोहब्बत के लिए, भाईचारगी के लिए ही हमने दुआ मांगे थे ना. वो लड़की आज भी हिंदू है, मैं मुसलमान हूं आज भी. ना मैं कन्वर्ट हुआ ना वो कन्वर्ट हुई है. आणि किती असे प्रकरण असेल याचा आपल्या शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, अनेक शहरामध्ये तुम्हाला असेही, बहुतेक तुम्ही पण अनेक तुमच्या मुस्लिम फ्रेंड्सना विचारलं असेल की तुम लोग कैसा रोजा रखते हैं करके. तुमको भूख नहीं लगती है क्या, तुमको प्यास नहीं लगती है क्या. म्हणजे याचा अर्थ काय झाला की नाही, मी उत्तर दिलं की नाही नाही नाही, इससे बहुत अच्छा ये होता है. हो, आजच्या परिस्थितीमध्ये मी असं रिप्लाय केलं असतं ना, तो देखो इम्तियाज जलील ने कैसा कन्वर्जन के लिए है तो उसने रोजा को अच्छा बताया. तर हे जे सगळं चाललेलं आहे ना सविता, हे खूप दुर्दैव आणि भयानक आहे, देशासाठी भयानक आहे. ठीक आहे, आज भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे, अनेक वर्ष हेच प्रकरण सुरू ठेवून ते सत्तेमध्ये बसतील, पण देशाला कमजोर करण्याचं काम जे करत आहे. हम कहीं जाने वाले नहीं है. एक बात समझ ले, इस देश के हिंदू भी समझ ले, इस देश के मुसलमान भी समझ ले. उसमें अगर एक घर में है तो 3 भाई रहते हैं, तो तीनों भाइयों के अंदर भी झगड़े होते हैं, इख्तिलाफ होते हैं, नाराजगियां होती है, लेकिन वो आखिर में तीनों भाई होते हैं उसमें. इस देश के अंदर भी हमारे हिंदू भाई, मुसलमान, बाकी दूसरे जाति धर्म के लोग, हमारे इख्तिलाफ हो सकते हैं कुछ मुद्दों के ऊपर, लेकिन इसका मतलब ये नहीं है कि हम एक दूसरे के कट्टर दुश्मन हो गए हैं. अनफॉर्च्युनेटली द बिगेस्ट प्रॉब्लेम दॅट आय एम सीइंग, म्हणजे सगळ्यात मोठं जे एक नुकसान मी या देशासाठी बघत आहे ना, पहिले अशा प्रकारची जे गोष्टी होत होती ना, ते अनएज्युकेटेड लोकांमध्ये. पण आज जे विष पेरण्यात आलेलं आहे ते एज्युकेटेड क्लासमध्येही पेरण्यात आलेलं आहे. जेव्हा आपण सोशल मीडियावर एका डॉक्टर अशा प्रकारचं उत्तर जेव्हा देतो, तर माझ्यासाठी एक प्रश्न उपस्थित होतो की एक डॉक्टर ज्याचा कोणताही धर्म नसावा, जो पेशंट्सला बघताना हे बघणार नाही की हे कोणत्या जातीचं आहे, तर हे जेव्हा कम्युनल एक स्टेटमेंट टाकतं, तर एक चिंतेची बात तर होणारच आहे ना की एज्युकेटेड क्लासमध्ये पण कि नफरतों का जब बाजार गर्म होने लगा, हमें चिंता ये थी कि पहले है तो अनपढ़ गवार लोग है तो इसको मानते थे, आज पढ़ा लिखा भी है तो इसके अंदर धर्म के धंधे में अंधा हो रहा है. आणि खरंच तुम्ही जो म्हटला तो प्रश्न मला विचारावा असा वाटतो की हा नुसता कोणाचा आयडिओलॉजिकल मुद्दा मला वाटत नाही, तर नितेश राणे असो, संग्राम जगताप असो, डॉक्टर बोंडे असो, या सगळ्यांचे तुम्ही पर्सनल कट्टर विरोधक आहात असं का वाटायला लागलंय. म्हणजे त्यांचेही तुम्ही पण त्यांचे. नाही 100%. कारण काय आहे की या राज्यामध्ये कोणीही यांच्या बाबतीत बोलायला तयार नाही आहे. आणि जे विष पेरण्याचं जे काम हे करत आहे, माझी अपेक्षा हे आहे, इम्तियाज जलील तुम्हाला शब्द देतो आज, एबीपी माझ्याला शब्द देतो की आम्ही एक शब्द उच्चारणार नाही. माझी अपेक्षा हे आहे की जेव्हा हे अशा प्रकारची घाणेरडी भाषा वापरत असेल एका समाजाच्या बाबतीत, तर माझी अपेक्षा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून आहे की मुख्यमंत्री साहेब, माझ्या बोलण्याच्या ऐवजी तुम्ही बोला त्यांना आणि त्यांना सांगा की अशा प्रकारची भाषा कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात तुम्ही बोलू नये, स्पष्ट शब्दात बोला. मी काही बोलणार नाही, मी शब्द देतो तुम्हाला.
पण दररोज उठून सुटून म्हणजे या लोकांचं काय आहे की सकाळी उठल्यानंतर आपण आज कौन सा मुसलमानों का मुद्दा लेके गाली देंगे याच्यातून सुरू होतं. मग काही चॅनल वाले त्यांच्या घराच्या समोरच उभे राहतं कि इम्तियाज जलील ने आपके बारे में ऐसा बोला है तर और ज्यादा उसके अंदर मी तुम्हाला बोलतो की मी आजपासून नाही बोलणार, पण माझी अपेक्षा हे आहे की जेव्हा हे अशा प्रकारची भाषेचा वापर करणार असेल ते जे भारतीय जनता पार्टीचे ते नेता आहे ते तोतला ते स्कूल जेहाद म्हणणारा ते आमची मुंब्रामध्ये सहर शेख मुंब्रा हिरवा कर दूंगी याच्यावर केस रजिस्टर होऊ शकतं का? तुम्ही सांगा मला सविता. तुम्ही जर्नलिस्ट आहे, सिनियर जर्नलिस्ट आहे, मी खूप आदर करतो आपला. तुम्ही सांगा मला एका यंग कॉर्पोरेटर जे आहे, यंग लड़की जे आहे, त्यांनी आपला एक जोश के अंदर आके उसने बोल डाली की मैं मुंबई को हरा कर दूंगा. FIR रजिस्टर होऊ शकतं याच्यावर? तुम्ही सांगा ना मला याच्यावर FIR कोणत्या कायद्याने FIR रजिस्टर होऊ शकते हे मला सांगा. फक्त ते तोतला जाऊन पोलीस स्टेशन मध्ये बसतो आणि त्या PIला असं वाटतं की अरे बापरे ये तो भारतीय जनता पार्टी का नेता है, अपने को नहीं तो गढ़चिरौली भेज डालेंगा करके. लाइए साहब लाइए, क्या बोलना है आपका, बच्ची के खिलाफ FIR रजिस्टर करना. हाँ क्या बोली है बच्ची ने ऐसा. कोणत्या कायद्याने होतं हे सांगा मला. मग मला जेव्हा हे कळतं की बाबा हे, तर मी स्वतः जाऊन मुंब्र्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललं की ये लड़की ने बोली है कि मुंब्रा को हरा कर देंगे, मैं महाराष्ट्र को हरा कर दूंगा. अच्छा मी त्याच्यापेक्षा जास्त एक्सप्लोजिव्ह स्टेटमेंट केलं. माझ्या विरोधात का FIR रजिस्टर नाही झालं? का नाही झालं? नियम असेल तर जे आमच्या सहर शेखला जे नियम आहे तेच नियम इम्तियाज जलीलसाठी आहे. तिने कायदा मोडला असेल तर इम्तियाज जलीलनेही कायदा मोडला असेल. पण बिचारी एक नवीन मुलगी आमची का निवडून आली तर FIR रजिस्टर होतो तिच्यावर आणि पोलीस सांगतो कि नहीं स्टेटमेंट लेने के लिए आपको पुलिस स्टेशन में आना पड़ेगा करके. ये क्या इतना अंधा राज चलेगा? हमने सुना था कि कानून के ऊपर है तो काली पट्टी लगी हुई है, लेकिन अंधा कानून हमने भी फिल्म देखे हुए है. वो फिल्म है तो आज हमको पूरी हकीकत के अंदर दिखाई दे रही है. पूरा कानून अंधा हो गया है कि कोई तो भी जाता है मोर्चे निकालता है और मोर्चे निकाल के शुरू हो जाता है कि भैया नहीं इतना बड़ा मोर्चा निकला, अपने को FIR फाड़ना पड़ेगा करके. FIR फाड़ल्यानंतर त्या माणसावर काय प्रेशर येतं की नाही आपको स्टेटमेंट देने के लिए आना पड़ेगा, नहीं आए तो आपको अरेस्ट कर डालेंगे. अशा प्रकारे काय आहे म्हणजे तुम्ही सिनियर पोलीस ऑफिसर्सला विचारा की कोणत्या कायद्याने या मुलीवर FIR केलं होतं त्यांनी. नियम मध्ये बसतं का? नाही बसतं ना. फक्त कारण काय होतं की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे, केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, त्यांचा एक पिल्लू आलेला आहे आपल्या पोलीस स्टेशनमध्ये, तर त्यांना आपण कशा नाही म्हणू शकतो. खरं तर सहर शेखवरून मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे तिच्या कागदोपत्रात म्हणजे कागदांवर जे काही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे त्याबद्दल आपण काही चौकशी केलीत का? मी चौकशी केली. सविता काय आहे की जेव्हा जेव्हा निवडणूक होतं आणि इच्छुक खूप असतात की त्यांना तिकीट मिळावं. माझ्या शहरामध्ये एका पॅनलमध्ये 4 उमेदवारांसाठी 56 कॅन्डिडेट्स होते, 56 कॅन्डिडेट्स होते ज्यांना तिकीट पाहिजे होतं. तिकीट एकालाच मिळणार होतं, स्वाभाविक आहे. काही लोक मानतात डिसिजन्सला, काही निवडणूक झाल्यानंतर नाही का अशाच प्रकारचे कंप्लेन करतात. आणि कंप्लेन काय करतात की यांना 3 मुलं आहे, 4 मुले आहे, 5 मुले आहे, 2 बायका आहे, त्यांचे हे कास्ट सर्टिफिकेट बोगस आहे, त्यांनी याच्यामध्ये हे फॉर्म बरोबर भरलेला नाही आहे करके. माझ्या एकट्या या शहरामध्ये 33 कॉर्पोरेटर्स आमचे निवडून आले आहे. 16च्या विरोधात हे तो लोकांनी तक्रार केलेली आहे, 16च्या विरोधात. आता मी काय सांगतो की कोणीतरी नियम मोडला असेल, काही चूक केली असेल तर ऍडमिनिस्ट्रेशनने त्याची इन्क्वायरी करा. काही चूक झाली असेल तर आम्ही काही करू शकणार नाही आहे. मग सहर शेख म्हणजे इतकी मोठी नेता या मीडियाने तिला तयार केलेला आहे आणि धन्यवाद देतो मी सगळ्या मीडियाला की आम्ही कोट्यवधी रुपये खर्च केले असते तर इतकं तिला चांगलं पब्लिसिटी मिळाली नसती जितकं ते मीडियानी तिला आपल्या OBC सर्टिफिकेट खरं आहे का खोटं आहे म्हणून
म्हणजे तिच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांची जेव्हा पत्रकार परिषद होतं ना किंवा एकनाथ शिंदे त्याच्यापेक्षा किती जास्त मीडियावाले तिच्या पत्रकार परिषदमध्ये उपस्थित होते उसमें. म्हणजे धन्यवाद सगळं मीडियावाल्यांचं. आता जे काही आहे तिने काही चूक केली असेल तिने तर मला स्पष्टपणे सांगितलं, डॉक्युमेंट्स दाखवलेले आहे, आम्ही संतुष्ट आहे. काही चूक झाली असेल तर कारवाई करा, आम्ही काही करू शकणार नाही आहे. पण आपल्याला एक गोष्ट सांगतो, 2014 मध्ये जेव्हा मी निवडून आलं होतं ना तर माझ्या बाबतीत निवडून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका शिवसेनेच्या ऑफिसमध्ये मिठाई वाटण्यात आली होती. शिवसेनेचा जे पराभव झालेला उमेदवार होतं तर मला फोन येऊ लागले कि बोले वो शिवसेना के ऑफिस में तो मिठाई बट रही है. मैं बोला भाई मेरी जीत के ऊपर उनके ऑफिस में मिठाई क्यों बट रही है. तो बोले उनको है तो ये जानकारी मिल चुकी है कि इम्तियाज जलील के 4 बच्चे हैं करके और 2 बीवियां हैं करके. आता 2014 पासून सविता मी वाट बघत आहे की माझी एक बायको आणि 2 मुले कुठे आहे करके उसमें. तो अशा प्रकारचे कंप्लेंट जे आहे ना लोक फाईल करतात, रजिस्टर्ड होता, इन्क्वायरी करा आणि कारवाई करा उसके अंदर. आणि विनंती करतो ज्यांनी पेढे खाल्ले असेल तर मला शोधून द्या की एक माझी बायको आणि 2 माझे मुले जे एक्स्ट्रा आहे ते कुठे आहे. खरं तर आपण इथं राजकारणावर आलो. मी मध्ये आत्ता पण सुरुवातीला लव्ह जिहादबद्दल बोललो, मग TCSबद्दल बोललो, ज्याला अनेक जण कॉर्पोरेट जिहाद हे नाव देण्यात आलेलं आहे. एक अजून नाव आहे आणि ते म्हणजे आर्थिक जिहाद. आणि आर्थिक जिहादच्या अंतर्गत आता एक प्रतिउत्तर म्हणून आपण मल्हार सर्टिफिकेशनबद्दल बोलतो आहे की मटण कोणाकडनं घ्यावं, किंवा त्याचबरोबर मंदिरांच्या तिथं पारंपरिक अनेक मुसलमान लोक आहेत की जे परिवार आहेत की जे वेगवेगळ्या वस्तू पूजेचे सामुग्री तिथे विकतात, पण त्यांच्याकडनं सुद्धा पूजेची सामुग्री घेऊ नये अशा पद्धतीची सुद्धा एक मोहीम सुरू आहे. या सगळ्या बाबतीत आपलं काय मत आहे? नाही सविता, हे 100% आहे ना. आणि अनेक वर्षापासून आम्ही हे बघत आहे की असंच करायचं, यांच्याकडून घ्यायचं, त्यांच्याकडून घ्यायचं नाही. सुरुवात कशा झाली की मुसलमानकडून काही घ्यायचं नाही करके अशा प्रकारचे पॅम्पलेट्स काढण्यात आले होते. काही गावांनी तर निर्णय घेतला होता की आपल्याला हे यांच्या दुकानातून काही घ्यायचं नाही आहे करके. त्यावेळी सुद्धा मी एक गोष्ट सांगितलं होतं की पहला निशाना एक मर्तबा मुसलमान अगर खत्म हो गया तो फिर दूसरा निशाना कोई और होगा करके. जेव्हा हे बीडमध्ये हत्या झाली होती आपल्या देशमुखांची, त्या बीडमध्ये लोकांनी निर्णय घेतला होता की मराठा समाजांनी आम्ही OBC समाजाच्या कोणत्याही दुकानातून काही करणार नाही, गॅरेजवर सुद्धा जाणार नाही, त्यांना लग्नामध्ये बोलवणार नाही. आणि तसाच निर्णय OBC समाजातले काही नेत्यांनी. पण हे जे टक्के आहे ते फक्त 2% लोक आहे. तेच 2% लोक आहे जे आज मोर्चा काढायचे आहे आपल्याला, हिंदू धर्म खतरे में है करके, तर ते आपली गाडी भाडी घेऊन ते याच्यासाठी 2% लोक आहे. आजही हे रमजान ईद आमच्या शहरामध्ये खूप जल्लोषात साजरी झालेली आहे. आम्ही याच्यामध्ये स्पष्टपणे आम्ही लोकांना हे सांगितलं होते, कोई जाती धर्म का है तो मतभेद नहीं होगा करके उसमें. हर दुकान पे जाओ जहां अच्छा माल मिल रहा है वहां पे. आणि लोक वेडे आहे का की मी समजा चांगलं काही आयटम विकत आहे आणि माझ्या शेजारी बसलेला कोणत्या दुसऱ्या जातीचा काही किरकोळ घाणेरडं सामान विकत असेल तर तुम्ही ॲज अ बायर कोणाकडे जाणार? तुम्ही मला तिकडून सर्टिफिकेट घेणार का की नाही? तुम्ही सर्टिफिकेट दाखवा मला. तुम्ही मुसलमान असेल तर नाही मी घेणार, मी हे घाणेरडं जे विकतं ना ते आमच्या समाजाचं आहे म्हणून आम्ही घेणार त्याच्याकडून करके. असं होणार का? नाही होणार ना. याला कुठेतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर जी इकॉनॉमिक जिहादचे वक्तव्य अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जे काही मुस्लिम नेत्यांनी अनेक दशकांपासून करत आले त्याची किनार कुठेतरी आता भारतात पोचली आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, आंतरराष्ट्रीय लेवलवर काय झालेलं आहे मी त्याच्या बाबतीत भाष्य करणार ना इतका मोठा नाही आहे. मी माझ्या देशामध्ये काय सुरू आहे याच्या बाबतीत बोलू शकतो. आणि या देशामध्ये जे आज सुरू आहे, जे नवीन दररोज एक जिहाद सुरू आहे, एक नवीन नाव याच्यासाठी देण्यात येत आहे. हे जिहाद शब्द लोकांमध्ये इस्लामोफोबिया वाढवण्याचं काम करत आहे आणि कुठेतरी हे थांबवण्याची गरज आहे. तुम्ही कितीही सांगा मला सविता, मी जेव्हा स्कूलमध्ये होतो सायकलवर अंबा अप्सरा थिएटर आहे आमच्या शहरामध्ये, त्याच्या समोर श्री गणेश नावाचा साबुदाणा वडा विकणारा आहे. 5 रुपयामध्ये 3 साबुदाणा वडा मिळायचा.
तर त्यावेळी मी सायकलवर जायचं तर साबुदाणा वडा तिथे खायचं. आज आमदार झाल्यानंतर, खासदार झाल्यानंतर, पडल्यानंतर मी श्री गणेशच्याही साबुदाणा वडा खातं, कारण मला हे माहित आहे की त्याच्यापेक्षा कोणीही साबुदाणा वडा इतकं चांगलं बनू शकत नाही करके. तर हे कोणता जेहाद आहे? मी काय बघत आहे का कि नहीं भाई उनने नहीं, अपन जाएंगे कहीं तो भी सड़ा सुड़ा कोई तो भी बनाने वाला होगा ना, उसके अंदर घटिया तरीके का वो जाके खाएंगे करके, क्योंकि वो मुसलमान बना रहा है. जो अच्छी चीज है वो अच्छी चीज है, खाएंगे लोग, खरीदेंगे लोग. उसके अंदर ये ऐसी कोशिशें करने वाले लोग जो है ना, वो करते रहेंगे. मेरी और आपकी जिम्मेदारी है हम इनको कैसा नाकामयाब करना है, इनको कैसा फेल करना है, इनके मंसूबों को कैसा आगे नहीं बढ़ने देना, ये हमारी और आपकी कोशिश रहेगी और इंशाल्लाह होगी कामयाब. आज नहीं तो कल होगी. जरूर. नक्कीच. एक अजून जो शंकेचा मुद्दा आहे तो आपल्याकडले मदरसे आहेत. मदरशांमध्ये कुठल्या पद्धतीचं शिक्षण दिलं जातं? कुठंतरी संकुचित विद्यार्थी पुढे येतात, कट्टरवादी तिथे बनतात. समहाऊ एक क्लोज्ड वातावरण मदरशांबद्दल लोकांच्या मनात आहे आणि तिथनं सुद्धा कुठंतरी देशातला, महाराष्ट्रातला इस्लामोफोबिया आहे. नक्की मदरशांच्या बद्दल तुमचं स्वतःचं काय मत आहे शिक्षण पद्धती म्हणून? थँक्यू सविता, थँक्यू व्हेरी मच. आपने प्रश्न तुम्ही मला विचारलेले आहे. तुम्हाला माहीत असेल की लोकसभामध्ये जेव्हा आम्ही होतो तर मी आणि माझे पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी लोकसभेमध्ये उभे राहून हे मागणी केली होती की तुम्ही मुस्लिम समाजाला कोट्यवधी रुपयाची सबसिडी देत आहे हज करण्यासाठी. तर आम्ही मागणी केली होती की मुस्लिम समाजाला ते हजची सबसिडी बंद करा तुम्ही, आम्हाला नको पाहिजे. माझी लायकी असेल, माझ्याकडे पैसा असेल, मी माझ्या स्वखर्चाने मी माझा हज अदा करण्यात जाणे, कारण ते माझा रिलिजियस ऑब्लिगेशन आहे. आणि त्यावेळीच मी एक मागणी केली होती की जे पैसा तुम्ही मुस्लिम समाजावर हजच्या सबसिडीच्या नावावर तुम्ही खर्च करत आहे, त्या पैशातून या देशामध्ये तुम्ही चांगले मुस्लिम समाजाच्या मुलं आणि मुलींसाठी स्कूल्स उघडे करा. तुम्ही स्कूल बांधा त्यांच्यासाठी, हे मागणी केली होती. ते व्हिडिओ पण आहे युट्यूबवर, मी पण केली होती आणि ओवैसी साहेबांनी केली होती. आता नरेंद्र मोदी साहेब त्यांना जितकं ऐकायचं होतं ना तितकंच त्यांनी ऐकलं. निर्मला सीतारामनला जितकं ऐकायचं होतं ना तितकंच ऐकलं. उन्होंने सुना, आधा ही सुने उन्होंने. बोले मुसलमानों की हज की सबसिडी बंद करो, आणि त्यांनी बंद करून टाकली. आता आम्ही त्यांना विचारतं की हे पैसा तर तुम्ही मुसलमान समाजावर खर्च करत होते, आता त्या पैशातून तुम्ही देशामध्ये किती शाळे बांधलेले आहे हे सांगा तुम्ही. आता मी पण मान्य करतो की जोपर्यंत मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाचा महत्त्व समजणार नाही, जोपर्यंत या देशाला विकसित करायचं असेल तर मुस्लिम मुलं मुलींनीही शिक्षण घेणे खूप आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सरकारकडून काय अपेक्षा करतो? मैं सरकार से ये तो नहीं कह रहा हूं कि आप मुझे ताजमहल बना के दे दो करके, शहंशाह ने मुमताज के लिए बनाया था, आप हमारे लिए ताजमहल बना के दे दो. हम चाह रहे हैं कि उन पैसों से, जो पैसा तो मुसलमानों के ऊपर माइनॉरिटी डिपार्टमेंट के जरिए खर्च करते थे, वहां से स्कूल्स बना दीजिएगा करके मुस्लिम लड़के और मुस्लिम लड़कियों के लिए. नहीं है तो आप किसी जगह के ऊपर मदरसा चल रहा है, आप अच्छे स्कूल्स बना दीजिएगा एंड देन यू सी कि वो मदरसे के अंदर से कितने बच्चे निकल के जाते हैं. आणि आपल्याला हे वाटत असेल मला जेन्युइन एक प्रश्न इम्तियाज जो है बनाया जा रहा है, असणाऱ्या शाळांमध्ये मुसलमान मुलं मुली का नाही जाऊ शकत? तिथे जाताना काही अडचण आहे का आता त्यांना? देखिए, मदरसे के अंदर जाते हैं तो इन्हें कोई चीज का खर्चा नहीं होता है, न रहने का, न खाने का, न पीने का. उनको वहीं पे मदरसे के अंदर रहना पड़ता है. उनको खाने के लिए है तो वहां पे है तो फ्री के अंदर रहने का ये हो जाता है. तो आज देखिए, इतने सारे बच्चे जो मदरसे के अंदर जाते हैं, वो माँ बाप जो मजदूरी करने वाले हैं, आप देखिएगा मदरसे के अंदर जाने वाले बच्चे कौन है? वो गरीब लोगों के बच्चे हैं जिनके माँ बाप मेहनत करके अपने 2 वक्त की रोटी कमा रहे हैं. बच्चे को कुछ ना कुछ तो तालीम देने का है करके. आप है तो फ्री स्कूल्स क्यों नहीं तैयार करते हैं देश के अंदर? और हम आपसे कोई ऐसा नहीं मांग रहे हैं. हमने आपको यही कह रहे हैं कि तुम मेरे को इम्तियाज जलील हज को जाने का है तो हम सरकार से सबसिडी ले रहे नहीं चाहिए. मी तर आज स्पष्टपणे हे सांगतो, थोडंसं कॉन्ट्रोवर्शियल होईल आपल्यासाठी, पण कोणत्याही जाती धर्माचा कोणत्याही सण असू द्या,
कोणत्याही महोत्सव असू द्या, उत्सव असू द्या, त्याच्यासाठी सरकारने पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही आहे. ते पैसा त्या समाजाने स्वतः खर्च करा. आज तुम्ही सबसिडीज बंद केली, मुस्लिम समाज का बंद केला का हजला जाण्यासाठी? जातं ना मुस्लिम समाज. तर तुम्ही हजारो कोटी रुपयांचे पैसे, आता एक येणारा हे आहे खूप मोठा हिंदू समाजाचा, हजारो कोटी रुपये त्याच्यावर खर्च करत आहे. उदाहरण मी तुम्हाला देतो की तुम्ही आज महानगरपालिकेमध्ये भाजपचे महापौर आणि भाजपची सत्ता आहे. 3 जनरल बॉडी मीटिंग झालेली आहे. सविता, हे प्रश्न मी माझ्या वतीने मी तुम्हाला उत्तर देतो याच्या बाबतीत. शहराच्या पाणीच्या बाबतीत हे मुद्दा एजेंडामध्ये आणण्यात आलेला नाही आहे. शहरामध्ये गार्डन किसी असायला पाहिजे. सीबीएसई स्कूल्स आपण महानगरपालिकेचे कन्वर्ट करू शकतं का? हॉस्पिटल्स आपण चांगल्या रीतीने बांधू शकतं का? सगळ्यात जास्त मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन्स जे त्यांचे कॉर्पोरेटर्सने टाकलेले आहे, काय टाकलेले आहे माहित आहे का? इथे आम्हाला या महापुरुषांचा पुतळा पाहिजे, या महापुरुषांचा या पुतळा पाहिजे, या रस्त्याचं नाव बदला, त्या बिल्डिंगाचं नाव बदला करके. तुम्ही या तिघ जे जनरल बॉडी मीटिंग मध्ये हे महाशय ज्यांनी लोकांना निवडून दिलेले आहे, हे अशा प्रकारचे लोकांना, आणि ते सँक्शन करण्यात येते. अच्छा, पुतळा बांधायचे आहे, हे 20 कोटी रुपये तुमच्यासाठी. हे साहेबांचं स्मारक बांधायचं आहे, 25 कोटी रुपये. आज शहरामध्ये लोकांना पाणी नाही मिळत आहे. आज शहरामध्ये चांगले रस्ते, ड्रेनेज, इतके मोठे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर इश्यूज आहे, याच्या बाबतीत कोणीही बोलायला तयार नाही आहे. तुम्ही जेव्हा मला मदरशाच्या बाबतीत बोलतात ना, याचाही प्रश्न तुम्ही विचारा मला की या देशामध्ये आपल्याला पुतळे पाहिजे, स्मारक पाहिजे. तुम्ही मला हे सांगा की देशामध्ये इतकं सारे, मी विरोध केला होता महाराणा प्रतापचा पुतळा नको, हे भारतीय जनता पार्टीचे मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं होतं महानगरपालिकेला की इतके कोटी रुपये सँक्शन करा आणि ते सँक्शन करून घे. मी काय सांगितलं होतं की मी पुतळ्याचा विरोध करत आहे, महाराणा प्रतापच्या पुतळ्याचा विरोध करत आहे. पण तुम्हाला करायचंच असेल, सही संदेश त्या महापुरुषाचा द्यायचाच असेल, याच्यामध्ये काही दुमत नाही आहे. महाराणा प्रताप म्हणजे शूरवीर होते. त्यांच्या नावाने आपण ग्रामीण एरियामध्ये एक सैनिक शाळा उभे करू शकत नाही. एक सैनिक शाळा त्यांच्या नावाने उभे करा. मग गोपीनाथ मुंडे साहेबांचा स्मारक तिथे बांधणार होते सरकारी जमिनीवर, सगळ्यात मोठी प्राईम लँड जी आहे जालना रोडची, तिथेच गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्मारक. ते लोकनेते होते गोपीनाथ मुंडे साहेब, याच्यामध्ये काही दुमत नाही. अनेक मुस्लिम समाजाचे लोक त्यांच्या अंत्यविधीमध्ये रडत होते, ढसाढसाड रडत होते. मी विरोध केला, कोर्टामध्ये गेला, PIL फाईल केला. आज त्याच जागेवर 400 बेडचं हॉस्पिटल बांधत आहे आम्ही. 400 बेडचं हॉस्पिटल 6 महिन्यानंतर त्याचं उद्घाटन होणार आहे. आता मी सरकारला सांगणार आहे, त्या हॉस्पिटलचं नाव तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने ठेवा. त्याचा फायदा कोणाला होणार? पुतळे बांधायचे, स्मारक बांधायचे, याच्यावर पैसे खर्च करायचे, त्याच्यावर पैसे करायचे, आणि मग मुसलमान आप जिहाद, आप अरबी स्कूल में क्या पढ़ा रहे हैं? अरे एक चांगली स्कूल बांधून द्या ना, एक चांगली स्कूल, फ्री स्कूल बांधून द्या तुम्ही. मी स्वतः जाऊन मदरशाहून मुलांना हे सांगेल की चला आता तुम्ही माझ्यासोबत या, मी तुम्हाला एक चांगल्या स्कूलमध्ये तुम्हाला प्रवेश देतो. नक्कीच तुमचा मुद्दा कळला. आणि तुम्ही जे म्हणता त्यात हर चीज को शक की नजर से देखना. उसमें मुस्लिम समाजाचा सगळ्यात मोठा नुकसान कोणी करत आहे ना, हे जे संघटना, असे प्रकारचे जे संघटना जे तयार केलेली आहे. सविता, बोलण्यामध्ये नाही का खूप हिंमत लागतं. आज या देशामध्ये जसा मुस्लिम समाजाचे मौलाना, काही मौलवी, काही उलेमा जे आहे ना, ते पॉलिटिकल मौलाना झालेले आहे, तसाच प्रकारचे हिंदू समाजाचे काही बाबा, काही स्वामी, काही पंडित जे आहे ना, ते पॉलिटिकल पंडित झालेले आहे. शरद पवार साहेबांनी जसं सांगितलेले आहे ना, वारकरी समाज, मी अनेक वेळा वारकरी समाजांच्या हे जे वारी निघतं, 12 वर्ष मी पत्रकार म्हणून दरवर्षी मी ते वारीला कव्हर केलेली आहे. आणि ते वारीचा काय संदेश जातो, किती मुस्लिम समाजाचे लोक त्या वारीमध्ये असायचे. पण आज जेव्हा वारकरी समाजातले काही लोक पॉलिटिकल स्टेटमेंट्स देऊ लागले, म्हणजे इथे एक भोंदू बाबा ज्यांनी प्रॉफेट मोहम्मदच्या बाबतीत बोललं, ते कोणीही असू द्या, किती मोठा बाबा असू द्या, त्याचं हे काम आहे का? जाती धर्माने काय शिकवलेले आहे? कुराण हो, रामायण हो, गीता हो, बायबल हो, गुरुग्रंथ हो, त्यांनी काय शिकवलेले आहे? माणुसकी शिकवलेली आहे ना. पण तुम्ही आता सभा घेणार आहे आणि सभा घेऊन तुम्ही फक्त एका समाजाच्या विरोधात बोलणार आहे.
ते कोणतं एक नवीन महाराज जे आलेले आहे ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत बोलतो, त्यांची इतकी हिंमत होतो कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत की छत्रपती शिवाजी महाराज थक गए थे करके इसमें ते बाबा जे आहे ना, काही दिवसानंतर अशोक खरातचे जसे व्हिडिओज आलेले आहे ना, तुम्ही माझा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, अशाच प्रकारचे व्हिडिओज त्या बाबाचेही निघणार. अशा प्रकारचे हे फालतू लोकांनी असं भगवे चोले घातलेले हा खूप मोठा शब्दांचा वापर बघा कशा प्रकारे आरोप आहे तुमचा. अशा पद्धतीचं काही तुमच्याकडे अशा पद्धतीची काही आरोप माहिती नाही आहे आहे. का? आरोप नाही आहे. माझ्याकडे माहिती, आपल्याकडे माहिती होती का आसाराम बापूच्या बाबतीत? होती का आसाराम बापूच्या, राम रहीमच्या बाबतीत आपल्याकडे काही माहिती होती का? आपण तर त्यांचे प्रोग्राम्स किती चांगल्या रीतीने कव्हर करायचं कि आसाराम बापू आ गए हैं तो पूरे पैरों में पड़े हुए हैं इसमें. कुठे गेले आसाराम बापू? जेलमध्ये गेले. राम रहीम कुठे गेले? जेलमध्ये गेले. तर हे अशा प्रकारचे हे जे भोंदू लोक तयार झालेले आहे, आणि मी यांच्या बाबतीत जेव्हा बोलतो तर माझ्या समाजातलेही काही पॉलिटिकल मौलानाच्या बाबतीत बोलत आहे मी. माझ्यामध्ये इतकी हिंमत आहे या बोलण्याची. मलाही माहीत आहे की कशा प्रकारे ते ट्रोल करतात मला, पण आमच्या समाजामध्ये ही अशा प्रकारची खूप प्रवृत्ती वाढलेली आहे. आणि एका म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजीला आपण देवाचा दर्जा देणारा एक त्यांना मानणारे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मानणारे आहे, आणि तो भोंदू बाबा म्हणतो की शिवाजी महाराज थक गए थे और उन्होंने तो रामदास के पास गए और उन्होंने कहा कि अब तुम संभाल लो करके. कुठून आणलं रे बाबा तुम्ही हे? कुठून आणलं? आणि मुख्यमंत्री साहेबांच्या समोर, मुख्यमंत्री शिवाजी महाराजांची प्रेम असलं असतं ना तर उनको पकड़ के ऐसा स्टेज के ऊपर से खींचना था, बोलना था चल नीचे चल. नंतर बोलतो नाही, अशा प्रकारचा कुठेही उल्लेख येत नाही, आम्हाला कधी दिसलं नाही करके उसमें. अरे म्हणजे हे दुपट्टी जे भूमिका जे राजनेत्यांची झालेली आहे ना, की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपण आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी करून घ्यायचं आहे. मग त्यांच्या विरोधात काय बोलायचं आहे? हे एकनाथ शिंदे साहेबांच्या एक आमदारांनी किती चांगली भाषा वापरली. माझी तर विनंती आहे, आता होऊ द्या ना एकदा. सगळ्यांना माहीत आहे सोशल मीडियावर एबीपी माझानी त्या माणसाची ते जे ऑडिओ क्लिप आहे ते एबीपी माझाने दाखवायला पाहिजे ना, की किती सुसंस्कृत छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा एक आमदार कशा प्रकारची चांगली भाषा वापरत आहे. अरे ज्या दिवशी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज कळेल की कोण होते करके, किती महान होते, तर अशा प्रकारचे याचं एकेरी नाव घेतलेलं आहे करके. अरे बाबा, एकेरी नाव तू पुस्तक वाचलं का? मी वाचलेलं आहे, पण तुम्हाला मी सांगतो की तुला कोणी अधिकार दिले? आणि एकनाथ शिंदे साहेबांनी काय रिप्लाय केलं म्हणू का? त्यांनी क्षमा मागितलेली आहे, झाला संपला विषय. मी देऊ का शिव्या? तयार असेल का? मी आज तुमच्या पक्षातले मोठे मोठे नेत्यांना शिव्या देतो. ते शिव्या जे ते तुमच्या ते बुलढाण्याचे जे आमदार आहे संजय गायकवाड, त्यांनी जशा प्रकारची शिव्या दिली, मी देऊ का? मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी क्षमा मागतो, आणि तुम्ही म्हणा की नाही आम्ही इम्तियाज जलीलवर कारवाई करू शकत नाही कारण त्यांनी क्षमा मागितलेला आहे. इम्तियाजजी, जो आदर छत्रपतींचा साठी तुमच्या मनात आहे तोच आमच्या मनात आहे, तोच महाराष्ट्राच्या मनात सुद्धा आहे. पण एकीकडे हा आदर असताना सुद्धा दुसरीकडे छत्रपती जी महाराष्ट्राची अस्मिता आहेत, ज्यांच्या विरोधात ते जन्मभर लढले, त्या औरंगजेबाच्या नावासाठी, त्या औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होत असताना तुम्ही त्या बाजूला कसे असता? व्हेरी गुड कविता, थँक्यू व्हेरी मच. अगेन चांगलं प्रश्न तुम्ही विचारलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत आपणही वाचलं असेल ना, सगळ्यांना आदर आहे. ते प्रतापगडवर कुणाची कब्र आहे? साताराच्या प्रतापगडवर कुणाची कब्र आहे? हे प्रश्न मी आपल्याला विचारतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना मारलं होतं त्यांचं प्रेत काय असं फेकलं होतं का त्यांनी? त्यांची आईने काय शब्द वापरले होते त्याच्या बाबतीत? की माणूस मेल्यानंतर सर्व वैर संपतं,
आम्ही औरंगजेबला तुम्हाला असं वाटतं की आम्ही औरंगजेबला मानतो? हा? दाखवा मला या देशामध्ये, या राज्यामध्ये, या माझ्या जिल्ह्यामध्ये औरंगजेबची जयंती साजरी करणारा कोण आहे? कधी साजरी केली? काय त्यांचा उत्सव आम्ही साजरा केलेला आहे? फक्त इम्तियाज जलील त्या खुलदाबादमध्ये, खुलदाबाद इज अ सिटी ऑफ ग्रेव्स, सगळं मोठे हे जे पीर मुर्शिद जे लोक असतं त्यांचं हे आहे. एकदा मी का गेलो तिथे, तो हमारे मजहब के अंदर ये है कि अगर मैं खबरस्तान के अंदर गया, खबरस्तान के अंदर जहां पर मैं किसी को भी नहीं पहचानता हूं कि ये खबर किसकी है, किसकी है, किसकी है करके, तो मैं उस खबरस्तान के अंदर जब जाता हूं तो मैं सलाम करता हूं, अस्सलाम वालेकुम या अहलल खबूर. मतलब ये है कि खबर में पड़े रहने वालों, मैं तुम्हें अपना सलाम पेश कर रहा हूं करके. मुझे नहीं मालूम है कि उसके अंदर, उस खबर के अंदर कौन पड़ा हुआ है करके. तो आप मुझे जबरदस्ती क्यों मेरे ऊपर आप लाद रहे हैं? कोणी तुम्हाला हे अधिकार दिलेला आहे की मुस्लिम समाजाचा संबंध तुम्ही औरंगजेबशी जोडा करके? तुम्ही माझा संबंध एपीजे अब्दुल कलामशी का जोडत नाही? कोणी सांगितलं तुम्हाला की इम्तियाज जलील किंवा मुस्लिम समाज जे आहे ते औरंगजेबला मानणारा आहे करके? होते ते अनेक वर्षा अगोदर ते होते. त्यांनी फाईट केलं, त्यांनी काय केलं, त्यांचं काय काय व्हर्जन, त्यांची काय काय हे आहे. पण मुस्लिम समाज तुम्हाला दाखवा ना. मी मुस्लिम समाजाचं नाही म्हणत, मी तुम्हाला स्वतःला म्हणते आजही तुम्ही संभाजीनगर म्हणायला तयार नाहीये, आजही तुम्ही औरंगाबादच म्हणता. नाही बोलतो ना मी. हा ठीक आहे, मला औरंगाबाद, हा मी सविता, आपलं नाव सविता कौशिक आहे ना? सरिता कौशिक आहे. हा, जन्मापासून आपलं नाव सविता कौशिक आहे. मी आता समजा तुम्हाला हे सांगितलं की अंजली कशी आहे तुम्ही, तर तुम्ही तुरंत मला काय म्हणणार की माझं नाव अंजली नाही आहे, मी सविता आहे. तर जन्मापासून माझ्या डोक्यामध्ये मी उच्चार करताना या शहरामध्ये औरंगाबाद बोलायचं. अचानक ऑल ऑफ अ सडन तुम्ही येता आणि छत्रपती शिवाजी. कोणी म्हटलं की छत्रपती संभाजी महाराजांचा आम्ही आदर करत नाही आहे करके? पण जेव्हा तुम्ही एका शहराचं नाव बदलत आहे, तर याचा अर्थ हे होत नाही ना की आम्ही औरंगाबाद मध्ये राहत होते, तर अब आपने औरंगाबाद का अगर नाम लिए तो अब आप औरंगजेब को चाहने वाले निकल गए करके. हे जे तुम्ही आपलं एनालिसिस घेऊन हे सगळं जे करतात ना, उसके अंदर नाही करता आम्ही कधीही म्हणलं हे केलेलं नाही आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा अनादर करण्याचं काही कारण नाही आहे ना, आणि औरंगजेबला प्रेम करण्याचंही काही कारण नाही आहे. ते होते किती ते काय काळ होतं, ते वेगळं काळ होतं. पण आता त्यांचा संबंध फक्त छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब मध्ये जे हे झालं होता, लढाई झाली होती, त्याचा खामियाजा इम्तियाज जलील तुम्ही देणार. उसकी सजा इम्तियाज जलील को देंगे? उसकी सजा है तो आप मुसलमान समाज को देंगे कि नहीं साहब वहां पे हुआ था? माझा काही संबंध नाही आहे ना. उगीच मतलब मीडियाने असा एक हे तयार केलेला आहे, आणि इम्तियाज जलील नाव आहे तर ते औरंग्याच्या कबरीवर गेलेला. अरे मी कुणाच्याही कबरीवर, आणि त्यांच्या कबरीवर गेल्यावर मला हे सांगा तुम्ही, अगर छत्रपती शिवाजी महाराजला तुम्ही खऱ्या अर्थानं वाचलं असेल तर ते अफजल खानची कब्र कोणी बांधली होती हे सांगा. त्या मुस्लिम समाजाने बांधली होती ते कब्र? जागा कोणी दिली होती? कोणी आदेश केला होता की अफजल खानना पूर्ण सम्मानाने तिथे तो हे करा करके? आज जे लोकांना छत्रपती शिवाजी महाराजाला तोडून मोडून आपल्या सोयीनुसार हे करायचं असेल तर ते तिकडे जातात. नाही इसने तो अफजल खान का ये किया था, हमको खबर उखाड़ के फेंक देने का है करके उसने. एक अजून मुद्दा महाराष्ट्राच्या समोर अगदी लवकरच येणार आहे. खबर निकाल देणे का? सॉरी, आपण काहीतरी म्हणत होतात, मी मध्येच बोलले. कंटिन्यू करा प्लीज. नाही बोला. एक अजून महत्वाचा, यू टेल मी, आप पूछिए. एक महत्वाचा मुद्दा समोर दिसतोय तो म्हणजे SIR. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता SIR सुरू होणार आहे. जिथे जिथे SIR राबवण्यात आलं तिथे तिथे खास मुस्लिम समाजाचीच नावं गाळल्या गेली अशा पद्धतीचे आरोप होत आहेत, आणि आता महाराष्ट्रामध्ये ते सुरू होणार आहे प्रक्रिया.
ऑलरेडी आमच्याकडे ते प्रक्रिया सुरू झालेली आहे. खूप अवेअरनेस आम्ही लोकांमध्ये क्रिएट केलेलं आहे. कारण आम्हाला माहीत आहे की हे जे रिव्हिजन होत आहे SIRच्या नावाखाली इलेक्टोरल रोल्सचा, त्याचं मुख्य कारण एकच आहे की त्या इलेक्टोरल रोलमध्ये ज्या एरियातून भाजपला मतदान मिळणार नाही त्या एरियातून जास्तीत जास्त आपण कशा कात्री लावू शकतो. एकदा हे SIR संपल्यानंतर पुन्हा नाव ऍड करण्यासाठी किती त्रास घ्यावा लागणार आहे. म्हणून आम्ही लोकांमध्ये जागरूकता तयार केलेली आहे. ठीक आहे, सरकार आहे, सरकारने आता हे नियम आणलेला आहे, पण असे अनेक लोक माझ्याकडे येतात. काही दिवसापूर्वी माझ्याकडे 4 महिला आली होती, बहन होती, 4 ही बहन होती, और उन्होंने बोला कि हम छोटे से गांव के अंदर रहते थे और उस गांव के अंदर हमने हॉस्पिटल के अंदर हमारा नहीं हुआ है. हमारे घर में जो दाई आती थी ना, जो पहले जमाने में हुआ करता था, वो दाई जो है वो घर में है तो बच्चे को जन्म देती थी उसमें. गरीब लोग रहते थे उसमें, वो बच्चे को पैदा कर लिए है, वो बच्चे पैदा हो गए, 4 बहनें पैदा हो गई है. अब उनका है तो 2002 की लिस्ट के अंदर नाम ही नहीं है, उससे पहले की लिस्ट के अंदर भी नाम नहीं है. अब वो परेशान होकर हमारे पास आई. इसका जवाब हमारे पास भी नहीं था. तब हमने बोले कि इसका रास्ता क्या हो सकता है करके अब हम सरकार से, प्रशासन से हम ये सवाल कर रहे हैं करके. उसमें देखिए, आज हम आपको यही कह रहे हैं, आज इस मुल्क के हर मुसलमान को आप शक की नजर से जो देखना शुरू करे हैं कि वो जो आदमी आता है भाजपा वाला, मैं बोला तो फिर विवाद हो जाता है. उसका नाम मेरे दिमाग में चढ़ता ही नहीं है. मतलब सॉरी सविता, वो उसका नाम मेरे को तोतला ही बोल के मेरे जबान में इतना चढ़ चुका है. मैं सॉरी आपके चॅनल के ऊपर बोल, लेकिन वो आता है यहाँ पे और बोलता कि इतने सारे बांग्लादेशी है करके. तर मालेगाव मध्ये गेलं होतं, मालेगाव मध्ये ते सिल्लोड मध्ये दर 8 दिवसांनी येतं आणि अशा प्रकारे ते वागतात की जसं म्हणजे कोणता चीफ इलेक्शन कमिशनर आलेला आहे किंवा चीफ जस्टिस आलेले आहे, म्हणजे ऑफिसर्स हे व पण असं उभे राहतात त्याच्याकडे. त्याचे काय आहे म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक फेल्ड पॉलिटिशियन, त्याला एक हे दिल्यात आलेला आहे की Z+ सिक्युरिटी ले और पूरे महाराष्ट्र के अंदर है तो तू घूमते फिर करके उसमें. तर बांग्लादेशी आहे. आता तुम्ही त्यांना एकदा विचारा ना की किती बांग्लादेशी मिळाले तुम्हाला मालेगावमध्ये, तुम्हाला छत्रपती संभाजीनगरमध्ये किती मिळाले का एखाद बांग्लादेशी, सिल्लोडमध्ये मिळाले का बांग्लादेशी करके. मग जेव्हा हे बोलतो तर ते ब्रेकिंग न्यूज चलती. सिल्लोडमध्ये खूप सारे बांग्लादेशी घुसखोर, तोतला ऐसा कोलन करून आपण चालवतो ना. एकदा विचारा ना की तुम्ही साहेब गाजा बाजा घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत आहे, किती बांग्लादेशी तुम्हाला मिळालेले आहे करके. डॉक्युमेंट्स नाही आहे काही लोकांकडे. 1% असेल, 2% असेल, याचा अर्थ हे होत नाही आहे ना की या देशाचे नहीं आहे करके. अरे अगर हमारे से सबूत मांग रही है सविता जी, तो जाइए इस मुल्क के खबरस्तानों के अंदर देखिएगा. जो खबरें हैं वो गवाही दे रही है हमारे दादा परदादाओं की कि ये मुल्क में हम पैदा हुए थे करके. उसमें ये मुल्क हमारा भी उतना ही मुल्क है जितना सविता जी का है, उतना ही इम्तियाज जलील का है. खास ओवेसींचा तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे असं दिसतं. तुमच्या स्वतःच्या नेतृत्वावर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला बरेच प्रश्न उपस्थित झाले, पण त्यांचा विश्वास मात्र कायम आहे असं दिसतंय. काय नक्की हे इक्वेशन आहे? पॉलिटिक्समध्ये सविता, तुम्ही रिझल्ट्स दिलं तर कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवणार आहे. आता मलाही माहीत आहे की अनेक लोकांनी त्यांना सांगितलं होतं की या शहरामध्ये MIMचे 25 होते, आता ते 15 पर्यंत येईल करके. एकाने सांगितलं होतं की नाही 16 तक आएंगे, 16 के ऊपर नहीं जाएंगे करके उसमें. आणि मी ओवेसी साहेबांना स्पष्टपणे सांगितलं होतं की नाही साहेब, मी खूप चांगली टीम तयार केलेली आहे, लोकांचा विश्वास MIM वर आहे आणि आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये 28 पेक्षा कमी सीट्स आपले येणार नाही आहे करके. 5 सीट्स तर मलाही बोनस लागलेले आहे. मलाही विश्वास नाही होता की 33 पर्यंत मी जाणार आहे करके. पण जे लास्ट मिनिट आम्ही डिसिजन्स घेतलं होतं, म्हणजे जे फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता, 3 तास अगोदर आम्ही जे निर्णय घेतले होते तेही सीट्स आम्ही निवडून आणलेले आहे. आणि ठीक आहे, ओवेसी साहेब माझ्यावर खूप प्रेम करतात आणि अनेक भाषणामध्ये त्यांनी सांगितलेले आहे आणि खूप इमोशनली त्यांनी हे सांगितलेले आहे की मैं पार्लियामेंट में सबसे ज्यादा मिस करता हूं तो इम्तियाज जलील को मिस करता हूं कि मेरे बाजू बैठता था करके.
अनेक त्यांनी वेळा हे सांगितलेले आहेत. पण मी जसं म्हटलेलं आहे ना की माझा पराभव जे आहे ना ते कोणत्या दुसऱ्या समाजामुळे झालेला नाही आहे. आमच्या समाजामध्ये खूप सारे असे लोक आहेत जे भारतीय जनता पार्टीकडून पैसे घेऊन उभे राहणारे. मतलब 18-20 लोक जेव्हा तुमच्या विरोधात उभे राहतं, कोण 500 घेते, कोणी 800 घेते, कोणी 1000 घेते, कोणी 2000 घेते, अशा प्रकारचे जे लोक जे आहेत त्यांच्यामुळे माझा पराभव झालेला आहे. नाहीतर तुम्हालाही माहित आहे की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी 3 पक्ष एकत्र होते. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादाची एनसीपी एकत्र होते. त्यांच्या उमेदवाराला जे निवडून आलेले आहे भाजपचे, त्यांना 92,000 वोट मिळाले आणि मला 90,000 वोट मिळालेले आहेत. तर 2,000 पेक्षा कमी मतांनी माझा एकटं लढून म्हणजे याचा अर्थ काय होतं की या शहराची जनता जे आहे ना ते तुमच्यावर विश्वास करतं. नाहीतर त्यांच्यामध्ये हिंमत असली असती, एकटं लढलं असते ना तर 3 पक्ष होते, 30-30 हजार में सिमट जाते. भाजपला 30 मिळाले असते, एकनाथ शिंदेला 30 मिळाले असते आणि यांना. खरं आहे का नाही आहे? 3 वेगवेगळे पक्ष आहे ना आणि इतकं मोठे आहे. सत्ता, प्रशासन, पोलीस, पैसा, 2 नंबर के सारे धंदे, सब आपण इलेक्शन मध्ये काय 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 कसं काय झालेलं होतं हे सगळं आपल्याला माहित आहे. खरं तर माझा शेवटचा प्रश्नाकडे मी येते, पण त्याच्या आधी मला तुम्हाला आज एक प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे हिंदूंचं राजकारण करणारा भारतीय जनता पार्टी आणि मुसलमानांचा नेतृत्व करणारा MIM, काय फरक आहे दोन्ही पक्षांमध्ये? सगळ्यात मोठा पक्ष हे आहे की भारतीय जनता पार्टीमधून कोणीही मुस्लिम ला ते तिकीट देत नाही, निवडून आणत नाही, निवडून येण्याचा प्रश्नच येत नाही कारण तिकीट देत नाही. माझ्या पक्षामध्ये जेव्हा मुंबईमध्ये आमचे 8 कॉर्पोरेटर्स निवडून आले, त्याच्यामध्ये एक उबाडे नावाचा ओबीसी समाजाच्या आमच्या एका भावाला आम्ही आमच्या गटनेता हे केलं महानगरपालिकेमध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये. या शहरामध्ये जेव्हा आमचे 3 कॉप्ट मेंबर्स होते तर त्यामध्ये कुणाल खरात नावाच्या आमच्या एक दलित भावाला आम्ही कॉप्ट मेंबर केलेले आहे. काल जे आहे मराठा समाजाच्या एका बांधवांनी MIM पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्याच्यासोबत अनेक दुसरे समाजाचे लोकांनीही प्रवेश केलेला आहे. हे सगळ्यात मोठा हे आहे. ठीक आहे, MIM ला मीडियानी आमचे जे विरोधी आहे त्यांनी इतकं बदनाम केलेलं आहे, म्हणून आम्हाला थोड़ा हे होतं कि भाई ये कट्टरवादी पक्ष है करके, ये जातिवादी पक्ष है करके. मैं समझता हूं अगर सेक्युलरिज्म का सही चेहरा अगर आपको देखने का है इस देश के अंदर तो MIM पक्ष को देख लीजिएगा उसमें. हमारे पास आज बिहार के अंदर राजपूत समाज के लोग हैं, हमारे पास आज उत्तर प्रदेश के अंदर ब्राह्मण समाज के हमारे कार्यकर्ता लीडर्स जो है कई सालों से ब्राह्मण समाज के उत्तर प्रदेश के अंदर लोग हैं इसमें. माझी अपेक्षा आहे, माझा एक हे है कि कभी तो वक्त आएगा कि दूसरे समाज के लोग भी समझेंगे कि नहीं यार ये इतने बुरे नहीं है जितना मीडिया वाले इनको बनाते थे, ये इतने बुरे नहीं है जितना है तो इनके विरोधी इनके बारे में बोलते थे करके. और उस दिन मैं समझता हूं कि हमारी कामयाबी होगी कभी ना कभी तो जरूर होगी. नक्कीच. 2029चं अगदी थोडक्यात तुमचं विजन काय आहे हे सांगा, MIM म्हणून, पक्ष म्हणून. नाही 29 बघा काय आहे की आता महानगरपालिका संपलेली आहे. आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या रीतीने आम्ही बॉडीज तयार करत आहे, नवीन लोकांना संधी देणार आहे. ज्या लोकांनी रिझल्ट डिलिव्हर केलेलं नाही आहे त्यांनी घरी नाही बसवणार, त्यांचा पद काढून दुसऱ्या नवीन युवांना संधी देऊन त्यांच्या मार्फत आम्ही MIM पक्षाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही काम करणार आहे. 2-3 वर्ष राहिलेले आहे आणि 2029 मध्ये तुम्ही बघेल की MIM खूप एक मोठा पक्ष म्हणून उभरेल. कारण काँग्रेसची परिस्थिती काय आहे हे सगळ्यांना माहीत पडलेलं आहे. समाजवादी पार्टी आणि भारतीय जनता पार्टीच्या कशा तडजोड आहे हे सगळ्यांना मागच्या इलेक्शनमध्ये समजलेलं आहे. तर लोकांचा विश्वास जे आहे ते आमच्यावर वाढत चाललेला आहे आणि विशेषकर युवा पीढ़ी जे आहे त्यांना हे कळलेलं आहे कि हमारे लिए अगर कोई लड़ता है, कोई बोलता है, कोई खड़े रहता है, डटकर आवाज उठाता है तो उस पक्ष का नाम है MIM. धन्यवाद इम्तियाजजी, तुम्ही बराच वेळ काढलात आणि आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्या माध्यमातून
जे काही ज्वलंत विषय आहेत त्यांना डिकोड करण्याची मदत महाराष्ट्राला नक्कीच होईल अशी आशा आपण करूयात. परत एकदा धन्यवाद. धन्यवाद सविता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.